गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये झिरो टू हिरो व्हिडिओ सिरीजमध्ये सिरीज नंबर 1 आपण व्हिडिओ 1 बघितला होता, मोमेंट ऑफ इनर्शियावर. तर आज आपण बघणार आहे युनिट नंबर 2 वर. ते आहे तुमचा सिंपल स्ट्रेस, स्ट्रेसेस, स्ट्रेन आणि इलॅस्टिक कॉन्स्टंट. ठीक आहे. तर हे बघण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, थोडंफार इन्फॉर्मेशन घ्यायचं या युनिट नंबर 2 चा. ठीक आहे. तर हे स्ट्रेस, स्ट्रेन आणि इलॅस्टिक कॉन्स्टंट्स हे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि आपण कशासाठी शिकायलो या टॉपिक्स. ठीक आहे. तर स्ट्रेस जनरली तुम्हाला माहिती आहे, स्ट्रेस आपण कशाने देतो, सिग्मा इक्वल्स टू पी बाय एन. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेन आपण देतोय स्मॉल ई न. ई इक्वल्स टू चेंज इन डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, ओरिजिनल डायमेन्शन. ओके. आणि इलॅस्टिक कॉन्स्टंट जे आहेत, आपल्याकडे किती इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत? एक आहे तुमचा म्यू, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर के आणि त्याच्यानंतर तुमचा जी. म्यूला काय म्हणायचं बेटा? म्यूला म्हणायचं आपण पॉइझन्स रेशिओ. काय म्हणतो? पॉइझन्स रेशिओ. आणि ते रेशिओ कशात राहतो? लॅटरल डायमेन्शन अपॉन लिनियर डायमेन्शनचा राहतो. कशाचं? लॅटरल डायमेन्शन अपॉन लिनियर डायमेन्शन. आपण पुढे बघणार आहेत त्या व्हॅल्यूज. ठीक आहे, किंवा त्या रेशोज. ठीक आहे. ई ई म्हणजे काय? ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. के म्हणजे काय? बल्क मॉड्युलस. आणि जी म्हणजे काय? शिअर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण म्हणतो. ठीक आहे. या सगळ्या पॅरामीटर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? कारण की आपल्याला मटेरियलचं बिहेवियर रीड करायचं आहे किंवा स्टडी करायचं आहे अंडर द गिव्हन टाइप्स ऑफ लोड्स. ठीक आहे. तर लोड जनरली आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत? ठीक आहे. लोड आहे तुमचा टेन्साईल लोड आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. डिपेंडिंग अपॉन कोणत्या डिरेक्शन मध्ये आपण अप्लाय करत आहेत, त्या डिरेक्शन मध्ये आपण ह्या सगळ्या पॅरामीटर जे आहेत किंवा इलास्टिक कॉन्स्टंट्स आणि जे सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन्स आहेत त्याची स्टडी करतो, डिपेंडिंग अपॉन द अप्लिकेशन ऑफ लोड्स. ठीक आहे. आता यांचं इम्पॉर्टन्स जे तुम्हाला मी अगोदर पण सांगितला होता, तर ह्या डिझाईन पॅरामीटर्स म्हणून आपण यूज करतोय. ठीक आहे. डिझाईन पॅरामीटर्स आपण यूज करतो. त्याच्यानंतर तुमची स्टेबिलिटी बघतो या पॅरामीटर्स स्टडी करून. त्याच्यानंतर तुमचं डिझाईन ऑप्टिमायझेशन आपण बघतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉस्ट डिपेंड राहील, कारण की आपण ह्या सगळ्या पॅरामीटर्स इंडिपेंडेंटली हे कसे आहेत, हे यूज होणार तुमच्या मटेरियल डिझाईन्स मध्ये. ठीक आहे. आता मटेरियल्स आपल्याकडे मेकॅनिकलचे पण यूज होऊ शकते डिपेंडिंग अपॉन दिस पॅरामीटर्स. आणि त्याच्यानंतर सिव्हिल मध्ये सगळ्यात जास्त या पॅरामीटर सिव्हिल वाल्यांना इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण की त्यांचा डिझाईन राहतो बीम्स, कॉलम्स. ठीक आहे, या डिझाईन्स राहतात. पण डिझाईन करण्याच्या अगोदर तुम्हाला मटेरियलची स्टडी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट जे आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, कारण की मटेरियलचा स्टडी केल्यानंतरच या सगळ्या पॅरामीटर जे आहेत ते तुम्हाला काय होणार, अंडरस्टँड होणार. आणि ह्या पॅरामीटर्स घेऊन आपण डिझाईन ओरिएंटेशन किंवा डिझाईन कॉम्पोनंट्स आपण शकतो किंवा डिझाईन ऑप्टिमायझेशन आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. तर या सगळ्या बिहेवियर्स आहेत, बिहेवियर ऑफ मटेरियल डिपेंडिंग अपॉन द अप्लिकेशन्स ऑफ लोड. हे स्टडी करणं म्हणजेच कोणते टॉपिक्स रीड करणं आपण, दॅट इज सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन आणि इलॅस्टिक कॉन्स्टंट. आणि तुम्हाला इलॅस्टिक कॉन्स्टंट, 4 इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत. पॉइझन्स रेशो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा इलास्टिक मॉड्युलस म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं के, के म्हणजे बल्क मॉड्युलस. आणि त्याच्यानंतर तुमचं जी, जी म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शियर मॉड्युलस म्हणतोय. ठीक आहे. तर हा जे म्यू आहे, ते म्यू आपण काय मेजर करतो? मेजर द बिहेवियर ऑफ अ लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी एक रॉड घेतला, सर्क्युलर रॉड घेतला, आणि त्या रॉडला समजा मी हॉरिझॉन्टल डिरेक्शन किंवा एक्स डिरेक्शन मध्ये मी लोड अप्लाय केलं. ठीक आहे. लोड अप्लाय केलं. ठीक आहे. पी अमाऊंट ऑफ लोड अप्लाय केलं. तर ह्याच्यामध्ये इन्क्रीज इन लेंथ, इन्क्रीज इन डायमेन्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये होईल? फोर्सच्या डिरेक्शन मध्ये. आणि त्या डिरेक्शनला आपण काय म्हणतो? एल म्हणतो. आणि तिथं चेंज किती राहणार? पॉझिटिव्ह चेंज राहणार एल सोबत. किती चेंज राहणार? एल प्लस डेल्टा एल. काहीतरी चेंज पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला भेटणार इन द डिरेक्शन ऑफ अप्लिकेशन ऑफ लोड. ठीक आहे. बट ह्या लॅटरल डिरेक्शन मध्ये, लॅटरल कोणतं झालं रे? डायमीटर. डायमीटर मध्ये काय? डिक्रीज. काय होणार? डिक्रीज होणार. त्याचा डायमीटर डिक्रीज होणार. म्हणजे याच्यामध्ये चेंज इन डायमीटर कसा आहे? मायनसच्या फॉर्म मध्ये आहे.
ठीक आहे, डिक्रीज होईल. डायमीटर कॅपिटल डी राहणार नाही, पण इथं काय राहणार आहे, डी मायनस डेल्टा डी. ठीक आहे, डी मायनस डेल्टा, किंवा आपण स्मॉल डी कन्सिडर केला तर स्मॉल डी मायनस डेल्टा डी. आणि चेंज विल बी निगेटिव्ह. कसं काय, त्या डिरेक्शन जे लॅटरल डिरेक्शन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केला झेड डिरेक्शन किंवा एक्स डिरेक्शन कन्सिडर केला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय, सॉरी एक्स झेड आणि वाय डिरेक्शन कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार, चेंज इन डायमेन्शन जे आहे ते निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये भेटणार. म्हणजेच काय आहे, डिक्रीज इन डायमेन्शन होणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर त्याच्यानंतर ई म्हणजे काय, ई ई कशासाठी रीड करायचं, कारण की हे मेजर करते बिहेवियर ऑफ स्टिफनेस, म्हणजे किती स्टिफ आहे. ठीक आहे, तुमचा पर्टिक्युलर बीम म्हणा, कॉलम म्हणा, हे कशावर डिपेंड राहणार, तुमच्या ई वर, ई च्या पॅरामीटरवर डिपेंड राहणार. के के इज हायड्रोस्टॅटिक प्रेशरच्या रिलेटेड ते पॅरामीटर आहे. जेव्हा तुमचं बॉडी समजा वॉटरच्या इन कॉन्टॅक्ट राहणार, तेव्हा तुमचं के जे आहे व्हॅल्यू ते इम्पॉर्टंट राहणार ठरणार आहे. त्याच्यानंतर जी म्हणजे काय, शेअर डिफॉर्मेशन किती होईल पर्टिक्युलर मटेरियल मध्ये, डिपेंडिंग अपॉन शेअर फोर्स किंवा फोर्स अप्लाइड इन द लॅटरल डिरेक्शन, ते काढणे म्हणजे आपण कोणता पॅरामीटर काढत आहेत, शेअर मॉड्युलस काढत आहेत. ठीक आहे, आयडिया आलं, सिंपल वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले पॅरामीटर्स. ठीक आहे, तर 6 पॅरामीटर विसरू नका. एक आहे स्ट्रेस, स्ट्रेन, म्यू, ई, के आणि जी. ठीक आहे, चलो अभी नेक्स्ट स्लाइड आपण बघू. ठीक आहे, काही आपण काय करूत, आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेज रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण काय करू, रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, तर फर्स्ट बघा इथं स्टँडर्ड फॉर्म्युला कशाचा आहे बेटा, बघा डिफॉर्मेशन दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या पेपर मध्ये कंपल्सरी एक क्वेश्चन कशावर विचारणार आहे, तुमच्या डिफॉर्मेशन वर विचारणार आहे. कशावर विचारणार आहे, डिफॉर्मेशन वर विचारणार आहे. दॅट इज चेंज इन लेंथ और डिफॉर्मेशन म्हणतो, किंवा तिथं अजून एक वर्ड आपण यूज करू शकतो, दॅट इज डिक्रीज इन लेंथ म्हणा, चेंज इन लेंथ म्हणा. ठीक आहे, अजून काय आहे, एलॉंगेशन पण म्हणू शकतो. एलॉंगेशन पण म्हणू शकतो. एलॉंगेट होणे म्हणजे काय, इन्क्रीज इन लेंथ. ठीक आहे, एलॉंगेट होणे, इन्क्रीज इन लेंथ होणे, असे वर्ड्स तुम्हाला दिसणार आहेत पर्टिक्युलर क्वेश्चन्स मध्ये. लक्षात ठेवा. आता चेंज दोन प्रकारचे आहेत, डिक्रीज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ. ओके, यालाच आपण काय म्हणतो, डिफॉर्मेशन म्हणतो. बट डिफॉर्मेशनच्या अगोदर तुम्हाला ह्या स्ट्रेसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि आत्ताच जस्ट सांगितला होता, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे पी बाय ए. काय आहे, पी बाय ए. पी म्हणजे काय, तुमचा लोड अप्लाइड ऑन दी पर्टिक्युलर मटेरियल. ए म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दी पर्टिक्युलर मटेरियल. ठीक आहे, आता याचा युनिटचा विचार केला, ह्याचा युनिट काय येणार, लोड कशामध्ये राहते सगळ्यांना माहित आहे, न्यूटन मध्ये, आणि एरिया कशामध्ये राहते, आपण एम एम स्क्वेअर मध्ये घेतो. म्हणजे ह्याचा युनिट किती झालं रे, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. किती झाला, न्यूटन पर एम एम स्क्वेअर झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे. बट याच्या अगोदर आपण स्ट्रेंथ, आताच मी रेशो लिहून दिला होता, चेंज इन डायमेन्शन, किंवा इथं लेंथचा विचार केला तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आपण समजा लेंथचा विचार केला. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा विडच्या फॉर्म मध्ये स्ट्रेन काढायचा असेल, म्हणजे लॅटरल डिरेक्शन मध्ये स्ट्रेन काढायचा असेल, तर इथं थिकनेस येईल किंवा इथं विड्थ येईल. ठीक आहे, लेंथच्या जागी थिकनेस किंवा विड्थ, या दोन पॅरामीटर आपण दोन पॅरामीटरचं स्ट्रेन म्हणजे आपण कोणत्या डिरेक्शन मध्ये काढत आहेत, लॅटरल डिरेक्शन वाला स्ट्रेन काढत आहेत. लक्षात आलं का, तर ह्या पॅरामीटर लक्षात ठेवायचे तुम्हाला, स्ट्रेस आणि स्ट्रेन. आणि तुम्हाला माहित आहे सेम डायमेन्शनचं रेशो आहे, म्हणजे इथं युनिट राहणार कायला, राहणार नाही. म्हणजे हा पॅरामीटर कोणता झाला, युनिटलेस पॅरामीटर झालेला आहे. आणि डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला जे की डेल्टा एल इक्वल्स टू, किंवा इलॉंगेशन म्हणा, चेंज इन लेंथ म्हणा, पी एल अपॉन ई, सगळ्यांना माहित आहे हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे, तर हा फॉर्म्युल्यावर कंपल्सरी एक क्वेश्चन तुमच्या एमएसबीटी मध्ये विचारणार म्हणजे विचारणार आहे. ठीक आहे, एक तर तुमचा कंपोजिट बार वाला तर प्रॉब्लेम राहील, किंवा युनिफॉर्म डायमीटर वाला बार तर राहील, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफॉर्मेशन काढायला सांगत आहेत.
ठीक आहे, सांगतात त्यांनी कंपल्सरी. ओके, नेक्स्ट. चलो, तर हे फॉर्म्युले झालेत. एवढे फॉर्म्युलेज आपण रीड केलं आणि लास्ट फॉर्म्युला जे आहे ते डिस्कशन करायचं राहिलं म्हणजे ई. ई कशाचा रेशो आहे? स्ट्रेस बाय स्ट्रेनचं रेशो आहे. कशाचं रेशो? स्ट्रेस बाय स्ट्रेनचं रेशो आहे. लक्षात. आता काय काय बुक्स मध्ये ऍप्सिलॉन दिलेला आहे स्ट्रेनसाठी. ठीक आहे, तर तुम्ही एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ईच यूज करतो, तर तुम्ही पण ईच यूज करा तिथं. ओके, चलो नेक्स्ट. आता बघा कशासाठी फॉर्म्युला आहे. इफ मटेरियल ऑफ मेटल बार फॉर ऑल सेक्शन इज सेम देन द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस रिमेन्स सेम फॉर ऑल सेक्शन. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, समजा क्रॉस मटेरियल सेम असेल, मटेरियल एकच असेल, फॉर एक्झाम्पल स्टील असेल, ब्रास असेल, कॉन्क्रीट असेल, समजा मटेरियल थ्रूआउट त्या कॉम्पोजिट सेक्शन मध्ये सेम असेल, तर त्या केसमध्ये तुमचा कोणता पॅरामीटर सेम राहणार? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सेम राहणार, म्हणजे ई ची किंमत सेम राहणार आहे. तेच सांगितलेलं आहे इथं फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ. म्हणजे आपण ह्या इक्वेशन मध्ये ई पण कॉमन काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर इथं युनिफॉर्म वाला दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला एकच लोड दिलेला आहे पर्टिक्युलर सेक्शन मध्ये. ठीक आहे, तर पर्टिक्युलर सेक्शन मध्ये पीच लोड असेल. ठीक आहे, पर्टिक्युलर सेक्शन मध्ये पीच लोड असेल, मग त्या केस मध्ये आपण काय करतो, पी कॉमन आणि ई कॉमन घेऊन बाकीच्या पॅरामीटरचं कॅल्क्युलेशन करून आपण काय काढतो, दॅट इज डिफॉर्मेशन काढतो. ओके, चलो नेक्स्ट. आता बघा इथं, इफ मटेरियल ऑफ बार ऑफ ऑल सेक्शन्स आर डिफरंट then the Young's modulus is also different for all the section. समजा कंपोजिट बार असेल, त्याच्यामध्ये मटेरियल्स पण चेंज असेल, समजा यांचा कॉम्बिनेशन दिलेला असेल, त्या केसमध्ये यंग्स मॉड्युलस सेम राहणार का? राहणार नाही. इट विल बी डिफरंट फॉर ऑल द पार्ट्स. ओके, फॉर ऑल द पार्ट्स. तर इथं ई डिफरंट राहणार आहे. ठीक आहे, तर अशा काही पॉइंट्स आहेत जे की इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं काय आहे, कंपोजिट सेक्शन साठी स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे. नाउ व्हेन इफ द लेंथ ऑफ टू मटेरियल जॉइंट टुगेदर इज सेम, जॉइंट टुगेदर इज सेम, देन यूज फॉलोइंग फॉर्म्युले. ठीक आहे, यूज फॉलोइंग फॉर्म्युले. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल सांगतोय. एक बार आहे, त्या बार मध्ये दोन मटेरियल यूज केलेलं असेल. एक इथं कॉन्क्रीट यूज केलं असेल आणि इथं स्टील यूज केलेला असेल. ठीक आहे, बट तिथं एकच फोर्स, टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स, एकच फोर्स असेल, तर या कंपोजिट बार्स मध्ये समजा हा लोड कसं डिस्ट्रीब्यूट होईल? ठीक आहे, लोड कसं डिस्ट्रीब्यूट होईल? दॅट इज टोटल लोड ऑन द composite bar will be equals to the sum of load carried by concrete plus sum of load carried by steel. हा कॉम्बिनेशन तुम्हाला काय करायचं आहे? यूज करायचा आहे while calculating stresses in the composite bars. ठीक आहे, तर इथं बघा, आता P माहित आहे तुम्हाला, P इन टर्म्स ऑफ आपण सिग्मा पण लिहू शकतो. देअरफॉर सिग्मा सी ए सी प्लस सिग्मा एस ए एस हा वाला कॉम्पोजिशन घेऊन तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, एक पर्टिक्युलर स्ट्रेस, जे की तुम्हाला कशामध्ये प्रॉब्लेम मध्ये विचारतात. स्ट्रेस कॅल्क्युलेट स्ट्रेस इन ईच मटेरियल असं तुम्हाला पॉइंट मेन्शन केलेला असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला हा वाला कॉम्बिनेशन यूज करून विथ द हेल्प ऑफ दिस इक्वेशन तुम्ही स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करू शकता. बट इथं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर ठरते तुमचा यम. यम म्हणजे काय? मॉड्युलर रेशो. यम म्हणजे काय? मॉड्युलर रेशो. मग रेशो कशाचा आहे ते? दॅट इज ईएस बाय सॉरी ईएस बाय ईसी. ठीक आहे, कशाचा आहे? फॉर एक्झाम्पल मी दोन मटेरियल कन्सिडर केला, दॅट इज स्टील आणि कॉन्क्रीट. आता इथं कॉन्क्रीटच्या जागी दुसरे पण मटेरियल येऊ शकतात कॉम्बिनेशन्स मध्ये, बट स्टील हा कॉमन दिसणार तुम्हाला तुमच्या या सिलेबस मध्ये. ठीक आहे, तर ईएस बाय ईसी हे रेशो कशाचा आहे? मॉड्युलर रेशो आहे. ठीक आहे, ह्यालाच आपण इक्वल करून सिग्मा एस बाय सिग्मा सी या चौघांचं कॉम्बिनेशन घेऊन, किंवा ह्या व्हॅल्यूज तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये दिलेल्या असतात,
तर तुम्हाला स्ट्रेस ऑफ स्टील इन टर्म्स ऑफ कॉन्क्रीट भेटू शकते आणि एकच ह्या ह्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये पूर्ण इक्वेशन एकाच पॅरामीटर म्हणजे सिग्मा सी मध्ये कन्वर्ट होऊन हा सिग्मा सी आपण कॅल्क्युलेट इझिली करू शकतो आणि एकदा तुमचा सिग्मा सी भेटला तर डायरेक्टली तुम्ही रिलेशन यूज करून कशाची किंमत काढू शकता, सिग्मा एस ची किंमत काढू शकता. ठीक आहे, या सगळ्या प्रॉब्लेम फॉर्म्युलेज वगैरे दिलेले आहेत ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघा. इथं प्रॉब्लेम सॉल्व्ड आणि इलास्टिक कॉन्स्टंट्स तुम्हाला दिले बघा. मी सांगितलं ना इलास्टिक कॉन्स्टंट कोणते आहेत, ई जी के. हे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स जे की तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये लागतात फॉर्म्युलेच्या. ठीक आहे, तर ई ची किंमत सिग्मा अपॉन ई हे तर माहित आहे. डेल्टा एल पण माहित आहे, पीएल अपॉन ई. लिनियर स्ट्रेन इथं लिनियर कोणत्या डिरेक्शन मध्ये आपण स्ट्रेन काढतो, इन एक्स डिरेक्शन स्ट्रेन काढतो आणि त्याला आपण कशाने नोटेशन दिलेलं आहे, दॅट इज डेल्टा एल बाय एल. त्याच्यानंतर म्यूचा रेशो माहित पाहिजे तुम्हाला, लॅटरल स्ट्रेन बाय लिनियर स्ट्रेन. त्याच्यानंतर ईचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू के हे पण माहित पाहिजे तुम्हाला. बट इथं हा फॉर्म्युला आय थिंक चुकलेला आहे, तर इथं 3k येईल. 3k 1 मायनस 2. ओके, तर ई इक्वल्स टू 3k 1 मायनस 2. तर हे पण फॉर्म्युला तुम्हाला लागल. त्याच्यानंतर ई आणि जी मधला रिलेशन माहित पाहिजे. ठीक आहे, तर ई समजा जी दिलं असेल तर तुम्ही ई इझिली कॅल्क्युलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ पॉइझन्स रेशो. 2g 1 प्लस म्यू दिलंय. के चं पण रेशो दिलेला आहे, के इक्वल्स टू सिग्मा अपॉन ई ईव्ही दिले. ईव्ही म्हणजे काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा वाला बघा, युनिएक्सियल स्ट्रेस सिस्टीम तुम्हाला दिलेला आहे इथं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम काढायचा असेल युझिंग पॉइझन्स रेशो आणि स्ट्रेन व्हॅल्यू, मग हा रिलेशन तुम्हाला यूज करावा लागेल इन कोणत्या सिस्टीम मध्ये, युनिएक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट समजा सगळ्या स्ट्रेसेस इक्वल असतील. कोणतं एक क्वेश्चन कॉमन आहे बघा, एक्झाम मध्ये विचारला पण होता. समजा तुम्हाला स्ट्रेस कॉमन ऑफ सेम क्वांटिटी असेल तिन्ही डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन आणि झेड डिरेक्शन मध्ये, तर तुम्हाला हे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जे रेशो आहे दॅट इज डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल्स टू 3 सिग्मा अपॉन ई इन ब्रॅकेट 1 मायनस 2. हा वाला तुम्हाला रेशो किंवा हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागला. आता बायएक्सियल डिरेक्शन मध्ये, बायएक्सियल मध्ये दोन डिरेक्शन एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये समजा तुम्हाला स्ट्रेन काढायचा असेल युजिंग स्ट्रेस आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रेशो, तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर इथं बघा, ई ई एक्स इक्वल्स टू सिग्मा एक्स बाय ई मायनस म्यू सिग्मा व्ही, सॉरी सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. त्याच्यानंतर वाय डिरेक्शन मध्ये स्ट्रेन काढायचा असेल तर रेशो कोणतं यूज करायचं, सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. आणि झेड डिरेक्शन मध्ये तुम्हाला स्ट्रेन काढायचा असेल युझिंग एक्स अँड वाय, तर त्या केसमध्ये मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. या व्हॅल्यूज लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चलो नेक्स्ट. आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इन बायएक्सियल डिरेक्शन म्हणलं तर हा वाला रेशो, ठीक आहे, यूज करायचं आहे तुम्हाला. बायएक्सियल स्ट्रेन, करेक्ट. तर इथं एक्स्ट्रा टर्म हा वाला येणार नाही. ठीक आहे, बायएक्सियल मध्ये दोनच डिरेक्शन ना, एक्स आणि वाय डिरेक्शन, दॅट इज स्ट्रेन इन एक्स डिरेक्शन प्लस स्ट्रेन इन वाय डिरेक्शन. मग हा वाला रिलेशन तुम्हाला यूज करावं लागेल, दॅट इज सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय ई इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. ओके, त्याच्यानंतर समजा ट्रायक्सियल विचारलं बघा, ट्रायक्सियल क्वेश्चन आलेला आहे तुमच्या एमएसबीटीच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या पेपर मध्ये. ओके, तर हे वाले तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस ठरणार आहे ट्रायक्सियलच्या. समजा स्ट्रेन इन एक्स डिरेक्शन आणि स्ट्रेन इन वाय डिरेक्शन तुम्हाला काढायचं. चला, तर हे ट्रायक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये तुम्हाला सिग्मा एक्स, सॉरी ई एक्स ई वाय काढायचा असेल तर हे वाले फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करावं लागेल. आणि इथे एक एक फॉर्म्युला मिस आहे, ई झेड इक्वल्स टू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. हा वाला फॉर्म्युला इन झेड डिरेक्शन तुम्हाला यूज करायचा आहे while calculating the problem किंवा while using the formula. ठीक आहे, तर ह्या झेड डिरेक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे.
ठीक आहे. या तिन्ही फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करावं लागेल कोणत्या सिस्टीम मध्ये, ट्रायक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये यूज करायचं आहे. लक्षात आलं? चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा, इथं फॉर्म दिलेला आहे, झेडचा फॉर्म्युला दिलाय. तर इथं आपण सेम फॉर्म्युला लिहिलेला होता. ठीक आहे. आणि इथं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जे आहे ते लक्षात ठेवा. ऑफ अ रेक्टँग्युलर बॉडी फॉर अ ट्रायक्सियल स्ट्रेस सिस्टीम. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल कोणत्या बॉडीसाठी, रेक्टँग्युलर बॉडीसाठी. एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू, त्यालाच आपण फर्दर काय लिहू शकतो, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय ई इन ब्रॅकेट 1 - 2. समजा बायएक्सियलचा असेल तर हा वाला कॅन्सल होणार, युनिएक्सियल असेल तर हा वाला सिग्मा वाय कॅन्सल होणार, आणि ट्रायएक्सियल असेल तर तिन्ही व्हॅल्यूज येणार आहे. लक्षात आलं? चलो आता वन बाय वन आपण काय करू, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ. तर या सेशन मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम जे आहेत मी मॅक्सिमम करायचं म्हणजे कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुम्हाला MSBT मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. तर बघा इथं मित्रांनो, फर्स्ट प्रॉब्लेम जे आहे, चलो तर फर्स्ट बघा काय दिलं रे, MS बार इज सब्जेक्टेड टू अ लोड ऑफ 80 किलो न्यूटन. ठीक आहे. तर सोल्युशन, तर पी ची किंमत तुम्हाला किती दिली रे, ऍक्सियल लोड दिलेला आहे 80 किलो न्यूटन. ठीक आहे. आणि या 80 किलो न्यूटनला पहिले न्यूटन मध्ये करा, सगळ्यांना माहित आहे किलो न्यूटनचा न्यूटन करताना आपण काय यूज करतो, इथं बघा 1 किलो न्यूटन इक्वल्स टू 10⁻³ न्यूटन. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा वाला कन्व्हर्जन लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डायमीटर दिले, डायमीटर कितीचा आहे, डायमीटर 16 mm चा डायमीटर आहे. डायमीटर कितीचा आहे, 16 mm चा डायमीटर आहे. आणि त्याच्यानंतर लेंथ आहे, तुम्हाला लेंथ दिलेला आहे डेल्टा एल इक्वल्स टू 310. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट एलॉंगेशन, आता सांगितला होता एलॉंगेशनला आपण म्हणजे हा वर्ड कुठून आलेला आहे, डिफॉर्मेशन, हे सगळ्या एकच वर्ड आहेत जे की डेल्टा एल ने आपण नोट करतो याला. तर डेल्टा एल दॅट इज एलॉंगेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, डेल्टा एल, आणि यालाच आपण काय म्हणतो, एलॉंगेशन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई ची किंमत दिलेली आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कंपल्सरी दिलेला असतो या प्रॉब्लेम्सला. ठीक आहे. तर ई ची किंमत 196 किलो न्यूटन पर mm², म्हणजे किलोचा काय करायचा, 10⁻³ हे न्यूटन मध्ये होईल, न्यूटन पर mm². ठीक आहे. अँड ऑल्सो चेंज इन डायमीटर इफ म्यू इक्वल्स टू दिलेला आहे, किती व्हॅल्यू, 0. चेंज इन डायमीटर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्यू दिलेला आहे त्याच्यासाठी 0.28. ठीक आहे. 0.28 दिलेलं आहे. चलो आता फर्स्ट बघा, पहिले एरिया कॅल्क्युलेट करून घ्या किंवा डेल्टा एल चा फॉर्म्युला लिहा, इझी वे, PL बाय ए. काय फॉर्म्युला आहे, PL बाय ए. आता पॅरामीटर कोणत्या कोणत्या माहित आहे तुम्हाला, पी ची किंमत माहित आहे, लेंथ माहित आहे, एरिया माहित नाही. युजिंग डायमीटर आपण एरिया काढू शकतो, आणि ई ची किंमत ऑलरेडी माहित आहे आणि दिलेला आहे ते. मग वेअर इथं लिहा, वेअर ए इक्वल्स टू π/4 इंटू d². π/4 इंटू डी ची किंमत किती आहे रे, 16 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेट करा फास्ट, किती येईल 16 चा स्क्वेअर म्हणजे π/4 इंटू 16. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 201.06 mm² एवढं येणार आहे. ठीक आहे. तर डेल्टा एल इक्वल्स टू, आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा सगळ्या व्हॅल्यूज, तर इथं 10⁻³ राहणार. तर 80 10⁻³ इंटू लेंथ आहे 320 होल डिवायडेड बाय एरिया आहे 201.06 इंटू ई ची किंमत किती आहे, 196 10⁻³ एवढं येणार आहे. आणि फायनली हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं व्हॅल्यू आहे जे आलेलं आहे, आफ्टर कॅल्क्युलेशन 0.649 mm. ठीक आहे. एवढं तुमचं एलॉंगेशन
ठरणार आहे आणि एलॉंगेशन कसं आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू देईल कारण की आपण जे स्ट्रेन काढत आहेत इन द डिरेक्शन ऑफ लोड काढत आहेत तर ते काय देणार तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू देणार आहे त्यालाच आपण एलॉंगेशन म्हणलेलं आहे ठीक आहे आता बघा नेक्स्ट काय आहे आता तुम्हाला स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा डेल्टा एल कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्ट्रेन डेल्टा टी डिवायडेड बाय डी किंवा तुम्हाला हा वाला रेशो हे तर लॅटरल डिरेक्शनचा स्ट्रेन झालेला आहे तर तुम्हाला म्यू इक्वल्स टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन हा वाला रेशो घेऊन तुम्ही इझिली काय कॅल्क्युलेट करू शकता डेल्टा डी कॅल्क्युलेट करू शकता आता लॅटरल स्ट्रेन म्हणजे डेल्टा डी बाय डी आणि लिनियर म्हणजे डेल्टा एल बाय एल आणि हा तुमचा म्यू आहे हा तुमचा म्यू आहे ठीक आहे तर बघा ह्याचा रेशो डेल्टा टी डिवायडेड बाय टी इंटू एल डिवायडेड बाय डेल्टा एल म्हणजे म्यू राहणार आपल्याला डेल्टा डी काढायचं आहे म्हणजे एका साईडला ठेवा त्या व्हॅल्यूला आणि इथं म्यू इंटू डी इंटू डेल्टा एल डिवायडेड बाय एल हा रेशो घेऊन काय करू शकतो इझिली डेल्टा डी कॅल्क्युलेट करू शकतो तर 0.28 इंटू डायमीटर दिलाय 16चा आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं दॅट इज डेल्टा एल 0.649 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ जे आहे ते किती आहे तुमचा 320 आहे ठीक आहे तर आफ्टर कॅल्क्युलेशन हे किती येईल कॅल्क्युलेट करा लवकर 0.28 इंटू 16 इंटू 0.649 ठीक आहे डिवायडेड बाय 320 मग हा व्हॅल्यू येणार तुम्हाला 0.009086 एवढं तुमचं डेल्टा डी राहणार आहे फॉर द पर्टिक्युलर क्वेश्चन लक्षात आलं तर हा वाला क्वेश्चन बघा एकदम सोपा होता एलॉंगेशन फाइंड आउट करायचा आणि एलॉंगेशन साठी हा वाला फॉर्म्युला दॅट इज पीएल अपॉन ए विसरू नका आणि त्याच्यानंतर तुम्हाला चेंज इन लॅटरल डायरेक्शन किंवा चेंज इन लॅटरल डायमेन्शन विचारलं तर इथं लॅटरल डायमीटर दिलेला आहे कारण की तुम्हाला तुमचं बार कसा आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे तर या केसमध्ये तुम्हाला रेशो कशाचा यूज करावा लागेल लॅटरल स्ट्रेन बाय लिनियर स्ट्रेन त्यालाच आपण काय म्हणतो पॉइझन्स रेशो ठीक आहे तर हा समोर 25 मध्ये आलेला क्वेश्चन केस स्कीम मध्ये आलेला क्वेश्चन लक्षात ठेवायचं आहे ओके चलो आता नेक्स्ट हा हे वाला क्वेश्चन सगळ्यात महत्वाचं ठीक आहे तर हा कंपोजिट बार म्हणजे कंपोजिट बार कोणता युनिफॉर्म क्रॉस सेक्शन वाला प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नेट डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे आता डिफॉर्मेशन पॉझिटिव्ह तर राहील डिफॉर्मेशन नेगेटिव्ह तर राहील द डिपेंडिंग अपॉन कॅल्क्युलेशन किंवा लोड अप्लाइड ऑन दी पर्टिक्युलर पार्ट ते समजणार आहे ठीक आहे तर काय दिलंय इथं ब्रास बार हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ 1000 mm² ठीक आहे तर इथं लक्षात ठेवा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे तर ए ची किंमत युनिफॉर्म राहणार दॅट इज 1000 mm². 1000 mm² is subjected to the axial force as shown in figure. आता फिगर तुम्हाला दिलेला आहे. Find the net deformation in the bar and take E ची किंमत बघा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिफॉर्मेशन किंवा एलॉंगेशनच्या प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी दिलेला असतो E ची किंमत दॅट इज E इक्वल्स टू 1.05 10 to the power 5 इथं 105 आहे ते 105 नाही तर पॉवर 5 आहे ठीक आहे 10 चा पॉवर 5 राहणार आहे आणि हे न्यूटन पर mm² मध्ये राहणार लक्षात आलं तर ह्या दोन व्हॅल्यूज आणि तुम्हाला फिगर दिलेला आहे तर पहिले सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम ह्याच्यासाठी म्हणजे ह्या डायग्राम साठी तुम्हाला किंवा या बार साठी तुम्हाला काढायचं आहे तर लक्षात ठेवा ह्याला मी पार्ट नंबर 1 म्हणतो याला पार्ट नंबर 2 म्हणतो आणि याला पार्ट नंबर 3 म्हणतो ठीक आहे तर पार्ट वाईज मी काय करणार फ्री बॉडी डायग्राम काढणार आहे तर एक काम करतोय शेप्स मध्ये जाऊन हे डॉटेड लाईन घेतो म्हणजे तुम्हाला इझिली कळणार प्रॉब्लेम त्याच्यानंतर हे वाला त्याच्यानंतर हा वाला पार्ट नेक्स्ट आहे हा वाला पार्ट चलो लक्षात आलं
आता पहिला पार्ट मी ड्रॉ करतो. व्यवस्थित प्रॉब्लेमला बघा, कारण की याच्यावरच्या अजून 2-3 प्रॉब्लेम्स आपण घेणार आहे या सेशन मध्ये. बट हा प्रॉब्लेम कंपल्सरी तुमच्या एमएसबीटी मध्ये विचारणार म्हणजे विचारणार. कोणता प्रॉब्लेम? डिफॉर्मेशनचा प्रॉब्लेम, युनिफॉर्म बार किंवा कंपोजिट बारचं क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. 100% तुम्हाला या एक्झाम मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं सगळ्यात महत्वाचं, फोर्स कसा लावला इथं? कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे. सगळ्याला माहित आहे. ह्याला कोणता फोर्स म्हणतो? कॉम्प्रेसिव्ह किंवा त्याला पुशिंग फोर्सेस म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर हे काय तुमच्या टेन्साईल, त्याला आपण काय म्हणतो? पुलिंग फोर्सेस. पुलिंग फोर्सेस म्हणतो. लक्षात आलं? तर इथं मी 10च अप्लाय केलं तर ह्याला न्यूट्रल किंवा इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी त्याचा अपोजिट 10च पाहिजे. ठीक आहे. 10च पाहिजे. आता नेक्स्ट बार आहे तुमचा हा. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ह्या पार्ट नंबर 2 वर कितीचा फोर्स आहे? ऑलरेडी 40चा आहे. आता हा 40 आणि जे प्रिव्हियस वाला पार्ट आहे म्हणजे पार्ट नंबर 1 त्याचा लेफ्ट हँड साइडचं व्हॅल्यू समजा 2 डिरेक्शन डिफरंट असेल तर मायनस करावं लागेल आणि सेम डिरेक्शन मध्ये फोर्सेस असेल तर ऍडिशन करतो. तर इथं बघा काय म्हणलो मी, सेकंड पार्टचं व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ फोर्स किंवा फोर्सचं व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर तुमचा पार्ट नंबर 1 चा लेफ्ट हँड साइडचं व्हॅल्यू. ठीक आहे. त्या दोघांमध्ये समजा डिरेक्शन सेम असेल तर ऍडिशन करतो, डिरेक्शन डिफरंट असेल तर आपण काय करतो, त्यांच्या दोघांमध्ये डिफरन्स. आता बघा इथं किती आहे? इथं ऑलरेडी 40 आहे. करेक्ट आहे, ऑलरेडी 40 आहे. आता 40चं डिरेक्शन आणि ह्याचं डिरेक्शन किंवा जे ऍडजस्टमेंट आपण लोड केलेला आहे इथं 10 किलो न्यूटनचा, ते कसं आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे. बट ह्या केसमध्ये तुम्हाला हा व्हॅल्यू समजा 0 करायचा असेल, तुम्हाला काय करावं लागेल? ह्याचा अपोजिट इथं अप्लाय करावं लागेल. आणि ह्याचा अपोजिट कसं दिसणार तुम्हाला? ह्या पद्धतीनं दिसणार, दॅट इज 10 किलो न्यूटन. आता लक्षात आलं मी काय म्हणायलो? समजा हे बघा, ह्याला 0 करण्यासाठी त्याचा अपोजिट हे राहणार 10 किलो न्यूटनचा. कारण की हे ऍडजस्टमेंटसाठी आपण घेतलेलं आहे इथं. कॉम्प्रेसिव्ह फोर्स 10 किलो न्यूटनचा आहे तर त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये पण 10चाच लावावा लागेल मला कॉम्प्रेसिव्ह डिरेक्शन मध्ये. लक्षात आलं? आता बघा डिरेक्शन कशी आहे दोघांचं? डिफरंट डिरेक्शन आहे. तर काय करावं लागेल तुम्हाला दोघांमध्ये? मायनस घ्यावं लागेल. म्हणजे इथं व्हॅल्यू किती येणार? 30. इथं व्हॅल्यू किती येणार? 30. आता सगळ्यात महत्वाचं पोराला माहित नसतो डिरेक्शन कोणतं यूज करायचं. ज्याची व्हॅल्यू, फोर्सची व्हॅल्यू जास्त त्याच डिरेक्शन मध्ये तुम्हाला त्या दोघांचं सम किंवा दोघांचं डिफरन्स जे व्हॅल्यू आलेलं आहे ते अप्लाय करायचं आहे. कोणत्या डिरेक्शन मध्ये? ज्याची व्हॅल्यू, फोर्सची व्हॅल्यू जास्त असेल त्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला फोर्स अप्लाय करावं लागेल. आता इथं बघा किती आहे? 40 आहे ना, इथं पण 40 आहे. मग 40चं डिरेक्शन कसं आहे? टेन्साईल आहे. तर टेन्साईल म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? हे वालं डिरेक्शन म्हणजे आउटवर्ड वालं डिरेक्शन ऑफ फोर्स तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे. तर इथं किती येईल? इथे येणार तुमचा 30. इथं किती येणार? 30. आता ह्याला बॅलन्स करण्यासाठी इथं आउटवर्ड फोर्स आहे म्हणजे नेक्स्ट जे पार्ट आहे म्हणजे राईट साइडला आउटवर्डच यूज करावा लागेल 30चा. अजून एकदा सांगतो, समजा हा वाला मेथड तुम्हाला अवघड जात असतील तर एकदम सिंपल फंडा सांगतो. बघा मी काय म्हणलो, ह्याच्यावरचा सेकंड पार्ट वरचा फोर्स काढायचा असेल, ठीक आहे, बॅलन्सिंग फोर्स काढायचा असेल तर तुम्हाला पहिले हे व्हॅल्यू घ्यावं लागेल 40चा. त्याच्यानंतर हे बघा हे व्हॅल्यू या दोघांचं काय करावं लागेल तुम्हाला? डिफरन्स घ्यावं लागेल. ठीक आहे. तर डिफरन्स किती येईल? बघा डिफरन्स कसं काय घ्यायलो? कारण की दोघं कसे आहेत? अपोजिट मध्ये, अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत. त्या दोघांचा डिफरन्स 30 येते आणि मी काय सांगितलं? ज्या डिरेक्शन कशावर ठरते? ज्याची व्हॅल्यू जास्त आहे. मग 40 ची व्हॅल्यू जास्त आहे, 40 चा आउटवर्ड आहे म्हणजे या दोघांचा डिफरन्स 30 आलं आणि हे किती अप्लाय केला मी इथं? 30चा. आणि इथं आउटवर्ड फोर्स 30 असेल तर त्याचा अपोजिट डिरेक्शन मध्ये पण 30च असतो. कारण की आपल्याला बॉडी कशामध्ये ठेवायचं आहे? इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं आहे. आता बघा नेक्स्ट, आता नेक्स्ट पार्ट, लास्ट पार्ट राहिलेलं आहे.
ठीक आहे, लास्ट पार्ट राहिलेलं आहे. आता इथं 30 म्हणजे इथं मी ह्या व्हॅल्यूला किंवा हे ह्याला सोडून टाका. इथं किती अप्लाय केला मी? 30 अप्लाय केला. करेक्ट आहे. म्हणजे न्यू फोर्स सेकंड पार्ट वरचा किती आलतं? कॅल्क्युलेशन झाल्यानंतर 30 आलतं आणि इथं ऑलरेडी किती आहे? 60 आहे. या दोघांमधला डिफरन्स समजा मी घेतला कारण की डिफरन्सच घ्यावा लागेल. दोन्ही कसे आहेत? अपोझिट डिरेक्शन मध्ये आहेत. मग डिरेक्शन कशावर ठरते? त्याच्या व्हॅल्यूवर ठरते. व्हॅल्यू कोणाची आहे जास्त? 60 किलोन्यूटनची आहे थर्ड पार्ट वर. म्हणजे या दोघांचं डिफरन्स किती आलं? 60 मायनस 30 केला तर हा 30 आणि 30 कोणत्या डिरेक्शन मध्ये? म्हणजे 60च्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला 30चा लोड ठेवावा लागेल. मग इथं 30 आणि इथं पण किती आहे व्हॅल्यू? 30 कारण की याला कशामध्ये ठेवायचं आपल्याला? इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं आहे. तर हा झाला तुमचा पार्ट नंबर 3. अजून एकदा फोर्सचं एक्सप्लेनेशन देतोय कसं काढलं. म्हणजे काय करायचं? हे अशा लाईन्स काढून घ्यायच्या. ठीक आहे, सिंपल असे लाईन्स काढून घ्यायचे आणि त्याचं एफबीडी काढायचा. एका 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 पोर्शनचं मी डब्बे बनवून घेतलेलं आहे. बघा इथं 10 किलो न्यूटनचा आहे लोड. कसा आहे? कॉम्प्रेसिव्ह. मग ह्या डिरेक्शन असंच बघा, कॉम्प्रेसिव्ह असेल तर पुशिंग फोर्स लावावा लागेल दोन्ही साईडला. ठीक आहे, मग इथं 10 असेल तर इथं पण किती लावावं लागेल? 10. मग मी कितीचं ऍडजस्टमेंट केलं? पार्ट नंबर 1 वर 10चं लोडचं ऍडजस्टमेंट केलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याला समजा तुम्हाला बॅलन्स करायचा आहे किंवा झिरो करायचा असेल किंवा झिरोचा अर्थ बॅलन्स करायचा असेल या लोडला, तर तुम्हाला काय करावं लागेल? सेकंड पार्ट वर पण तेवढाच लोड अप्लाय करावा लागेल. बट कोणत्या डिरेक्शन मध्ये? अपोजिट डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर इथं 10 म्हणजे इथं पण 10 म्हणजे हा झाला तुमचा कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे पुशिंग फोर्स ऑन पार्ट नंबर 1 दिसत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता इथं 40 आहे. त्याच्यानंतर इथं किती? मी काय म्हणलो? सेकंडचा पार्टचं समजा तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करायचं असेल तर रेफरन्स कशाचं घ्यावं लागेल? लेफ्ट साइडच्या व्हॅल्यूचं रेफरन्स घ्यावं लागेल. मग इथं 40 आहे, इथं 10 आहे. दोन्ही कसे आहेत? अपोजिट मध्ये आहेत. या दोघांचं डिफरन्स केलं, ठीक आहे, या दोघांचं डिफरन्स केलं तर किती येणार हे? 30 आणि डिरेक्शन कशावर ठरते? ज्याची व्हॅल्यू जास्त आहे. मग सेकंड पार्ट वर 40 आहे, 40 ची व्हॅल्यू जास्त आहे आणि त्याचं डिरेक्शन कसं आहे? आउटवर्ड. मग हा 30 पण कसा अप्लाय करावा लागेल? मला आउटवर्डच अप्लाय करावा लागेल. मग इथं आउटवर्ड म्हणजे त्या साईडला पण काय राहणार? आउटवर्डच राहणार. कधी दिसलं का असा फोर्स आपण अप्लाय केला सेम डिरेक्शन मध्ये? नाही. तर आपल्याला बॉडी कशामध्ये ठेवायची आहे? इक्विलिब्रियम मध्ये ठेवायची आहे. या दोघांचं सम केलं तुम्ही, हे कुठं जाते? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला. हे कुठं जाते? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. दोघांचं सम केलं तर इथं काय दिसणार? 0. म्हणजे इथं एक इक्विलिब्रियम कंडिशन जे की समेशन एफ एक्स जे आहे ते व्हॅलिडेटेड होणार. हा कंडिशन काय होणार? व्हॅलिडेटेड होणार. म्हणजे बॉडी कशामध्ये राहील? इक्विलिब्रियम मध्ये राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं मी 30 अप्लाय केला म्हणजे हा 30 मला बॅलन्स करावा लागेल थर्ड पार्ट वर. ठीक आहे, मग रेफरन्स कशाचा घेतो? थर्ड पार्टला सेकंडचा रेफरन्स घेतो आणि सेकंडचं लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू घेतो. ते डिरेक्शन मी अप्लाय म्हणजे त्या डिरेक्शनचा रेफरन्स घेऊन थर्ड पार्ट वरचा लोड काढणार आहे. बट थर्ड पार्ट वर किती आहे ऑलरेडी? थर्ड पार्ट वर आहे 60 किलो न्यूटनचा आणि ते कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे? पॉझिटिव्ह एक्सच्या डिरेक्शन मध्ये आहे आणि इथं निगेटिव्ह एक्सच्या डिरेक्शन मध्ये आहे. दोन्ही कसे आहेत? अपोजिट आहे. दोघांचा डिफरन्स 30 येतो. ठीक आहे, दोघांचा डिफरन्स 30 येतो आणि डिरेक्शन कशावर डिपेंड राहते? ज्याची व्हॅल्यू जास्त. मग कशाची व्हॅल्यू जास्त आहे? 60 ची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे इथं मला पुशिंग फोर्स लावावा लागेल आणि ह्याला बॅलन्स करण्यासाठी राईट साइडला पण पुशिंग फोर्सच लावावा लागेल. ठीक आहे, लक्षात आलं? फोर्स डिस्ट्रीब्युशन कळायत का? तिन्ही पार्टच्या पार्ट नंबर 1, 2 आणि 3. आता तुम्हाला ह्याच्यावरचा डाऊट नसला पाहिजे. फोर्स कॅल्क्युलेशनचा डाऊट नसला पाहिजे. एफबीडी काढा आणि फोर्सेस कॅल्क्युलेट करा. चलो आता काय विचारलं? काय तुम्हाला इथं विचारलेला होता? डेल्टा एल. ठीक आहे, विचारलेला होता डेल्टा एल. आता डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू प्लस डेल्टा एल थ्री, कारण की 3 पार्टचं काय काढायचं आपल्याला? एलॉंगेशन काढायचं आहे. ठीक आहे, आता पार्ट नंबर 1 साठी P1 L1 डिवायडेड बाय ए इंटू ई. मी इथं 1 कसं काय ना टाकलं? कारण की क्रॉस सेक्शनल एरिया सगळ्या पार्ट्सला सेमच आहे आणि
ई ची किंमत पण सेमच राहणार मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस P2L2 डिवायडेड बाय ए प्लस P3L3 डिवायडेड बाय E. P3L3 डिवायडेड बाय E. चलो आता 1/ए कॉमन घेतो. मग ब्रॅकेट मध्ये काय दिसल P1L1 प्लस P2L2 प्लस P3L3. ठीक आहे. आता व्हॅल्यूज टाकून टाका, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. व्हॅल्यू सबस्टिट्यूशन केल्यानंतर हा वाला इक्वेशन 1 एरिया किती आहे 1000 इंटू ई ची किंमत आहे 1.05 10 टू दी पॉवर 3. ठीक आहे. 1.0 मी इथं लिहितो एक एक मिनिट मी इथं लिहितो. डेल्टा एल इक्वल्स टू 1 एरिया आहे तुमचा 1000 इंटू सॉरी 1000 इंटू 1.05 10 टू दी पॉवर 3. ठीक आहे. सॉरी पॉवर 3 नाही 5 आहे इन ब्रॅकेट. ठीक आहे इन ब्रॅकेट. आता बघा लोड म्हणजे हा झाला तुमचा P1, हा झाला तुमचा P2 आणि हा वाला झाला तुमचा लोड P3. आता हे कसं आहे रे कॉम्प्रेसिव्ह पुशिंग फोर्स आहे त्याला निगेटिव्ह घेतो आणि पुलिंग फोर्सला पॉझिटिव्ह घेतो. म्हणजे इथं मायनस पहिल्या पार्टला येईल 10 किलो न्यूटन आहे तर किलोचं न्यूटन करा 10 टू दी पॉवर 3 करून इंटू लेंथ किती आहे 1 मीटर आणि एम मध्ये किती होणार ते 1000. प्लस घेऊ का मायनस घेऊ. आता इथं पुलिंग फोर्स आहे पुलिंग फोर्स टेन्साईल राहते आणि टेन्साईलला काय घेतो पॉझिटिव्ह घेतो. इथं प्लस प्लस 30 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू लेंथ किती आहे 3 मीटर आहे. मग इथं 3000 येणार. त्याच्यानंतर थर्ड पार्ट वर पुशिंग फोर्स आहे पुशिंग कॉम्प्रेसिव्ह राहतो आणि कॉम्प्रेसिव्ह आपण काय घेतो निगेटिव्ह घेतो. म्हणजे इथं निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह किती राहणार 30 10 टू दी पॉवर 3 आणि लेंथ किती आहे 2000. लेंथ किती आहे 2000. देअरफॉर आफ्टर कॅल्क्युलेशन डेल्टा एल किती दिसेल तुम्हाला व्हॅल्यू. चला कॅल्क्युलेट करा कॅल्सी घेऊन कॅल्क्युलेट करा लवकर. तर ह्याची किंमत आहे 0.19. किती राहणार याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन 0.19 राहणार आहे. लक्षात आलं एकदम सोपं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ठरते तुमचा एफपीडी आणि फोर्स डिस्ट्रीब्युशन. ओके. तर हा वाला पॉइंट तुम्हाला किंवा हा वाला पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचं होतं. तर नेट डिफॉर्मेशन किती आलं आफ्टर समिंग ऑल द डिफॉर्मेशन तुमचा 0.19 mm आलेला आहे. ठीक आहे. तर हा सेकंड प्रॉब्लेम झाला. चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर 3. सोल्युशन काय दिलंय अ माइल्ड स्टील फ्लॅट दिले. एक फ्लॅट बार आहे त्या बारला 3 डायमेन्शन्स आहेत. एक आहे तुमचा बघा बार कसं दिसणार तुम्हाला एक मिनिट तुम्हाला आयडिया देतो. एकच मिनिट चुकली डायग्राम. ठीक आहे. असं तुमचं स्ट्रक्चर दॅट इज माइल्ड स्टील फ्लॅटचं म्हणजे स्ट्रक्चर असं दिसणार तुम्हाला. ओके. तर त्याच्यामध्ये लेंथ आहे लेंथ कितीचा आहे लेंथ आहे 5
5 मीटरचा आहे लेंथ. ठीक आहे, म्हणजे 5000 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा विड्थ दिलेला आहे. ठीक आहे, विड्थ आहे. तर विड्थ कितीचा आहे? विड्थ आहे तुमचा 120 चा, म्हणजे बी ची किंमत 120. आणि लास्ट थर्ड पॅरामीटर थिकनेस, जे की तुमचा किती ठरणार आहे इथं 12 mm, म्हणजे दिलेलाच आहे. ओके, कॅरेज लोड, लोड कितीचा आहे? पी ची किंमत दिली आहे ऍक्सियल लोड, तर इथं ऍक्सियल लोड अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, ऍक्सियल लोड काय केलं? अप्लाय केलेलं आहे. ओके, तर व्हॅल्यू आहे 25 किलो न्यूटनचा. मग 25 10 टू दी पॉवर 3 न्यूटन येईल. आपल्याला माहित आहे लोडचा किलोचा काय करतो आपण? न्यूटन मध्ये ठेवतो. आता काय काय कॅल्क्युलेट करायचं? बेसिक पॅरामीटर विचारलं, स्ट्रेस, त्याच्यानंतर स्ट्रेन विचारलं, याला आपण स्ट्रेस म्हणतो ना, आणि याला काय म्हणायचं? स्ट्रेन म्हणायचं. आणि थर्ड पॅरामीटर तुम्हाला विचारलेलं आहे चेंज इन लेंथ विचारलं, म्हणजे तुम्हाला डेल्टा एल ची किंमत विचारलेली आहे. आणि डेल्टा एल ला काय म्हणतो? चेंज इन लेंथ म्हणतो. लक्षात आलं? तर ह्या पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि जिथं डेल्टा एल दिसेल कंपल्सरी तिथं ई ची किंमत दिसणार, म्हणजे दिसणार तुम्हाला 2 10 टू दी पॉवर 5 न्यूटन पर एम स्क्वेअर. ओके, तर हे जे प्रॉब्लेम आलेला आहे ते विंटर 24 मध्ये आला, आणि प्रिव्हियस जे होता ते तुम्हाला समर 25 मध्ये दिसला होता. त्या पेपर्स मध्ये आलेले होते. ठीक आहे, तर फर्स्ट सिग्मा इक्वल्स टू काय? रेशो पी बाय, सगळ्याला माहित आहे. ठीक आहे, आता पी ची किंमत 25 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय, आता एरिया काय एरिया काय दिसल तुम्हाला? समजा तुम्ही एक सेक्शन कट केला. ठीक आहे, सेक्शन कट केला तर तुम्हाला काय दिसणार? रेक्टँग्युलर दिसणार ना. बी इंटू टीच डायमेन्शन दिसणार तुम्हाला प्लेन मध्ये. ठीक आहे, तर एरिया बी इंटू टीच दिसेल इथं. तर बी इंटू टी दिसल, म्हणजे 25 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय बी ची किंमत किती आहे? बी ची किंमत आहे तुमच्याकडं 120, आणि टी ची किंमत आहे 12. टी ची किंमत किती राहणार? 12. तर हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर, तुमचं जे रेशो आहे, ठीक आहे, एकच मिनिट, स्ट्रेस पण विचारलं ना. तर 25,000 डिवायडेड बाय 1440, मग हे व्हॅल्यू दिसणार तुम्हाला मित्रांनो 17.36 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर ई, म्हणजे डेल्टा एल बाय एल तुम्हाला विचारलेला आहे. पण हा रेशो घेऊ शकतो का? हा रेशो युजच करता येणार नाही, कारण की आपल्याकडे डेल्टा एल नाही. तर इथं तुम्हाला रेशो यूज करावा लागेल, सिग्मा इक्वल्स टू ई इंटू स्मॉल ई. ई म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आणि स्मॉल ई म्हणजे काय? स्ट्रेन. स्ट्रेनचं रेशो जे आहे सिग्मा अपॉन ई, हा वाला रेशो यूज करावा लागेल, म्हणजे 17.36 डिवायडेड बाय ई ची किंमत किती आहे? 2 10 टू दी पॉवर 5, म्हणजे हा 10 टू दी पॉवर 5 प्लस आहे डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये किती होईल? 10 टू दी पॉवर -5, आणि ह्याचं जे रेशो आहे ते रेशो आहे तुमचा 17.36 डिवायडेड बाय 2 केलं तर 8.68 10 टू दी पॉवर -5 एवढं तुमचं स्ट्रेन व्हॅल्यू येणार. आता लास्ट पॅरामीटर तुमचं डेल्टा एल तुम्हाला काढायचं आहे, तर पी एल अपॉन ई. ठीक आहे, पी एल अपॉन ई. तर पी ची किंमत किती आहे? पी ची किंमत आहे तुमच्याकडे 25 10 टू दी पॉवर 3. लेंथ आहे तुमच्याकडं 5000 डिवायडेड बाय एरिया, आता सांगितलं बी इंटू टी, म्हणजे 120 इंटू 12 इंटू 2 10 टू दी पॉवर 5. कशाची किंमत? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची किंमत. आफ्टर कॅल्क्युलेशन डेल्टा एल ची किंमत तुम्हाला दिसणार
दॅट इज 0.43 किती 0.434 mm तुम्हाला व्हॅल्यू दिसणार. लक्षात आलं? ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन तुम्ही करत राहा. फास्ट फास्ट कॅल्क्युलेशन करायचे कॅल्सीवर. ओके. तर हा विंटर 24 मध्ये आलेला क्वेश्चन एकदम सोपा. स्ट्रेस स्ट्रेन ठीक आहे. स्ट्रेस स्ट्रेन आणि दुसरं डेल्टा एल फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे हा वाला क्वेश्चन कसा आहे, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर वाला या टाइप मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. ओके. चला आता फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन मध्ये सेम जे की प्रिव्हियस आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केला होता. तर याच्यासाठी मेनली काय करावं लागेल तुम्हाला, पहिले एफबीडी काढावं लागेल. ठीक आहे. तर असा क्वेश्चन दिसला की पहिले एफबीडी काढून ठेवायची, लक्षात ठेवा. तर तुम्हाला या क्वेश्चन मध्ये एकच पॅरामीटर विचारणार आहे, चेंज इन लेंथ. दुसरं काय विचारणार म्हणून. ठीक आहे. तर मॅक्सिमम क्वेश्चन या डायग्राम वरच्या चेंज इन लेंथ वरच राहील. ओके. तर अशा पद्धतीनं आपण या एफबीडी साठी व्हॅल्यूज काढली. तर याला आपण एफबीडी म्हणू. बघा फर्स्ट पोर्शन वर, म्हणजे ह्याला पोर्शन नंबर 1, ह्याला पोर्शन नंबर 2 आणि ह्याला पोर्शन नंबर 3 आपण म्हणू. ओके. तर इथं बघा 50चं लोड अप्लाय केलं. 50 कसं आहे, आउटवर्ड. मग इथं पण कोणतं लोड पाहिजे, 50चं आउटवर्डच पाहिजे, अपोजिट डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड. तर इथं बघा 80 आणि 50 मधला डिफरन्स घेतला तर ते किती राहणार, 30. आणि तुम्हाला डिरेक्शन कोणतं यूज करायचं त्याची व्हॅल्यू जास्त, म्हणजे 80चं व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे इथं पुशिंग फोर्सच राहावं लागल 80 किलो न्यूटन. आणि इथं किती लावावं लागल, इथं पण सॉरी 30 किलो न्यूटन. हा किती 30. आणि 30 कसं आलेलं आहे, डिफरन्स बिटवीन 80 आणि 50. लक्षात आलं. हा झाला थर्ड पार्ट, सॉरी सेकंड पार्ट. त्याच्यानंतर लास्ट पार्ट थर्ड. आता इथं बघा 30 आणि 20 मधला डिफरन्स बघा, दोन्ही कसे आहेत, अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत. आणि अपोजिट म्हणलं तर डिफरन्स घ्यावा लागेल तुम्हाला फोर्सेस मध्ये. आणि फोर्सेस मधला डिफरन्स जे आहे 30 आणि 20 मधला 10 येईल इथं. ठीक आहे. 30 आणि 20 मधला किती येणार, 10. आणि 10 कोणत्या डिरेक्शन मध्ये अप्लाय करायचं, ज्याच्या व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू जास्त आहे, 30 ची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह डिरेक्शन मध्ये किंवा पुशिंग फोर्सच्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, लोड अप्लाय करावं लागेल. आणि मग 10 हा आलाय. आणि 10 कसं आलं, 30 मायनस 20 करू. तर इथं पण 10 किलो न्यूटन अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. तर हा झाला टेन्साईल, हा कॉम्प्रेसिव्ह आणि हा कॉम्प्रेसिव्ह. पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2 आणि हा वाला पार्ट नंबर 3. ठीक आहे. तर टोटल चेंज इन लेंथ विचारलं तर लेंथ साठी तुम्हाला मी काय सांगितलं, ऍप्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कंपल्सरी दिलेला असतो. एरिया कॉमन आहे सगळ्यांसाठी, किती येते 800 mm². आणि हे पण क्वेश्चन विंटर 24 मध्ये विचारलेला, रिसेंट पेपर मध्ये विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे. तर एकच फॉर्म्युला लागेल, पहिले लिहून घ्या. एरिया किती आहे, कॉमन एरिया दॅट इज 800 mm². त्याच्यानंतर तुम्हाला ई ची किंमत दिली 210⁵ न्यूटन पर mm². ठीक आहे, न्यूटन पर mm². तर इथं तुम्हाला डेल्टा एल टोटल डिफॉर्मेशन किंवा टोटल चेंज तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर इथं टोटल चेंज डेल्टा एल इक्वल्स टू डेल्टा एल 1 प्लस डेल्टा एल 2 प्लस डेल्टा एल 3. कसं काय 3, कारण की 3 पार्ट दिलेला आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनच्या, त्याच्यावर तुम्हाला चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथं एरिया आणि ई सेम असेल तर इथं 1/ए कॉमन राहील. P1 L1 प्लस P2 L2 प्लस P3 L3 हे व्हॅल्यूज तुम्हाला सम मध्ये घ्यावं लागेल. आता बघा 1/ए, ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे 800 इंटू 2 10⁵. चलो आता फोर्सेस. आता फोर्सेस याला आपण P1 म्हणतो, पार्ट 1 वरचा फोर्स, पार्ट 2 वरचा फोर्स आणि हा पार्ट 3 वरचा फोर्स.
तर इथं व्हॅल्यू बघा, मायनस घ्याव का प्लस घ्याव? इथं टेन्सल आहे म्हणजे प्लसच घ्यावं लागल. 50 10⁻³ इंटू एल ची किंमत किती आहे? 1.5 मीटर आहे, म्हणजे किती येईल? 1500 mm. किती येणार? 1500 mm. सेकंड आणि थर्ड वर दोन्ही कॉम्प्रेशन म्हणजे मायनसच घ्यावं लागल. 30 10⁻³ आणि लेंथ किती आहे त्याच्यासाठी? 3 मीटर आहे, म्हणजे 3000 आणि मायनस 10 10⁻³ आणि लेंथ किती आहे तिकडे? 1.5 आहे, म्हणजे 1500 घ्यावं लागेल. ठीक आहे, 1500 mm घ्यावं लागेल. मग ह्याची किंमत जे टोटल चेंज इन लेंथ जे आहे ते किती ठरणार? आफ्टर कॅल्क्युलेशन टोटल चेंज ठरणार आहे तुमचा मायनस 0.1875 mm. मायनस 0.1875 mm एवढं तुमचं कशाची व्हॅल्यू? दॅट इज डेल्टा एल ची व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, एकदम सोपा बेसिक प्रॉब्लेम आहे. एफबीडी काढा, फोर्सेस कॅल्क्युलेट करा, बॅलन्सिंग फोर्स फाइंड आउट करा सगळ्या पार्टनी. आणि हा वाला तर तुम्हाला माहितच आहे, डेल्टा एल इक्वल्स टू पीएल बाय ए. सिंपल रेशो यूज करून तुम्हाला टोटल चेंज फाइंड आउट करायचं. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. काय विचारलं इथं बेटा? बघा आता क्यूब दिलेला आहे, एक पर्टिक्युलर क्यूब आहे, पहिले क्यूब काढून घेतो. क्यूबचं जे डायमेन्शन आहे ते किती आहे? 200 mm. इथं पण किती राहणार? 200 mm. आणि या व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये पण किती राहील? 200 mm राहील. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय दिलंय? कॉम्प्रेस इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह फोर्स, म्हणजे क्यूब, ठीक आहे, ज्याचे साईज आहे 200 mm, हर एक साइड 200 आहे, ही सब्जेक्टेड टू द कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ 3500 किलो न्यूटन इन ऑल फेसेस. म्हणजे सगळ्या फेसेस वर कितीचा लोड आहे? कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणला तर कसं राहणार आहे? या डिरेक्शन मध्ये, बरोबर ना? या डिरेक्शन मध्ये राहील. आणि एक फोर्स जे आहे त्या बोर्डच्या डिरेक्शन मध्ये राहणार आहे. ठीक आहे, द टोटल चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे कितीचा? 5000 mm³. ओके, कॅल्क्युलेट बल्क मॉड्युलस अँड दुसरं काय आहे तुमच्याकडं? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हे दोन पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचं आहे युजिंग पॉइझन्स रेशो, ते आहे 0.28. ओके, चला आता आपण सिंपल आहे क्वेश्चन, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. तर इथं डायमेन्शन तुमचा बी इक्वल्स टू 200 mm. त्याच्यानंतर तुमच्याकडे कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे पी इक्वल्स टू 3500 किलो न्यूटन. याचा अर्थ 3500 10⁻³ न्यूटन. ओके, आणि त्याच्यानंतर टोटल चेंज इन व्हॉल्यूम आपण कसं देतो? चेंज डेल्टाने देतो. डेल्टा व्ही इक्वल्स टू 5000 mm³. 5000 mm³. ठीक आहे, तर तुम्हाला इथं बल्क मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅल्क्युलेट करायची आहे, आणि म्यू ची किंमत दिलेली आहे 0.28. ओके, तर फर्स्ट फॉर्म्युला बल्क मॉड्युलस साठी आपल्याकडे फॉर्म्युला होता सिग्मा अपॉन ईव्ही, म्हणजे काय? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेंथ तुम्हाला व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे, फॉर कॅल्क्युलेटिंग बल्क मॉड्युलस. ठीक आहे, आता वेर स्ट्रेस कसा काढता? स्ट्रेस काढण्यासाठी सिंपल पी अपॉन ए. ठीक आहे, पी ची किंमत किती आहे? 3500 10⁻³ डिवायडेड बाय, आता क्यूबचा एरिया कॅल्क्युलेट करायचा साइड स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्याचं तुम्हाला काय घ्यावं लागेल? 200 चा स्क्वेअर घ्यावा लागेल, किंवा तुम्ही असंही लिहू शकता बी इंटू बी. जसं तुम्ही रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये लिहिता ना एरिया, त्याच फॉर्म मध्ये तुम्ही लिहून घ्या.
म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन जे आहे सिग्माचं कॅल्क्युलेशन येणार तुमच्याकडं 87.5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. मी पूर्ण कॅल्क्युलेशन एका पेजवर काढून ठेवलेलं आहे. आता कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्सी घेऊन फास्ट सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. एवढं काही कॅल्क्युलेशन तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कॅल्क्युलेशन करायला. फक्त आहे प्रॉब्लेम्स फॉर्म्युलेस कसे यूज करायचे आणि त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं डिपेंडिंग अपॉन क्वेश्चन गिवन. ठीक आहे. चला आता नेक्स्ट काय आहे तुमच्याकडं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेंथ तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे. तर इथं EV इक्वल्स टू डेल्टा व्ही बाय व्ही राहणार रेशो. ठीक आहे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेंथ कशाचा रेशो राहील व्हॉल्यूमचा राहील डेल्टा व्ही बाय व्ही चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आता चेंज किती दिलाय तुम्हाला 5000 mm³ डिवायडेड बाय व्हॉल्यूम कसा काढतो क्यूबचा व्हॉल्यूम काय राहते एरिया राहते साइड स्क्वेअर आणि व्हॉल्यूम राहील तुमचा साइड क्यूब एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथं 200चा क्यूब तुम्हाला घ्यावं लागेल. तर याचं जे व्हॅल्यू येणार ते आहे तुमच्याकडं 6.25 10⁻⁻⁴ एवढं तुमचं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन निघेल. आता डायरेक्टली बल्क मॉड्युलस केला काय म्हणतो आपण बल्क मॉड्युलस इक्वल्स टू 87.5 डिवायडेड बाय 6.25 10⁻⁻⁴ याचा रेशो घेतला तर के ची किंमत आलेली आहे तुमच्याकडं आफ्टर कॅल्क्युलेशन 140 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि समजा तुम्हाला के जीपीए मध्ये विचारला असेल तर तुम्ही जीपीए मध्ये काय म्हणणार याला 140 जीपीए 140 जीपीए म्हणणार आहे. ठीक आहे 140 जीपीए म्हणणार आहे. चलो आता नेक्स्ट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. बट ह्याच्यासाठी तुम्हाला के चे यूज करावं लागेल म्हणजे रिलेशनशिप यूज करावं लागेल. आपल्याकडे ई इक्वल्स टू 3k 1 मायनस 2 म्यू हा वाला फॉर्म्युला आहे. 3k 1 मायनस 2 म्यू वाला फॉर्म्युला आहे. चलो आता इथं 3 के ची किंमत 140 10⁻³ इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू म्यू ची किंमत दिलेली आहे 0.28. आफ्टर कॅल्क्युलेशन ह्याची किंमत येणार 184.8 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि समजा जीपीए मध्ये विचारला असेल तर 184.8. ठीक आहे 184.8 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये आलेला आहे आणि जीपीए मध्ये विचारलं तर 184.8 जीपीए येणार. कशाची किंमत मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची किंमत येणार आहे. लक्षात आलं एकदम सोपा फॉर्म्युला बेस्ड. फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं होतं. स्टेटमेंट मध्ये एवढंच तुम्हाला हिंट दिलेला आहे सगळ्या फेसेसला कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावलेला आहे 3500 किलोन्यूटनचा. आणि तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम दिला होता क्यूबचा ते आहे 5000 mm³. तर त्या व्हॅल्यू यूज करून आपण पहिले कशाची किंमत काढलेली आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढलेला आहे कारण की साईज दिलाय आणि चेंज दिला असेल तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढता येतो. आणि हे इझिली आपण सिग्माची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते पी अपॉन ए यूज करून. ओके त्याच्यानंतर रिलेशन यूज करून आपण ई ची किंमत कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर 6. हा सगळ्यात महत्वाचा हा वाला प्रॉब्लेम जे की स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे कशामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट मधल्या स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके चलो काय दिलेलं आहे आरसीसी कॉलम दिलाय कॉलमचा साईज 400 बाय 400 mm आहे. म्हणजे कोणतं सेक्शन असेल ते स्क्वेअर सेक्शन असेल. ठीक आहे स्क्वेअर सेक्शन असेल तर ह्याचे जे साइजेस आहेत 400 mm
आणि इथं 400 mm. ठीक आहे. तर हे आरसीसी कॉलम आहे, म्हणजे मध्ये काय राहणार तुमचा कॉन्क्रीट राहणार, बरोबर ना. मध्ये काय राहील, कॉन्क्रीट राहील. आणि सिव्हिल वाल्यांना माहित असेल कॉन्क्रीट आपण कसं शो करतो. ठीक आहे. आणि इथं 8 बार्स लावलेले आहेत. 2 3 4 5 6 7 आणि हा वाले 8. हे बार्स आहेत तुमचे स्टील बार्स. ओके. थोडा याला डेकोरेट करून घेतो, नाही तुम्हाला व्यवस्थित प्रॉब्लेम समजतो. ठीक आहे. तर 8 बार्स तुम्हाला मेन्शन केलेलं आहे आणि बार्सचं जे डायमीटर आहे 8 बार्स. हॅशटॅग कशासाठी यूज करतो, नंबर साठी. 8 बार्स ऑफ किती mm 20 ना, हा 20 mm डायमीटर. डायमीटरला आपण 5 ने डिनोट करतो. ठीक आहे. तर हा जे कॉलम आहे ते कॅरी करते, काय कॅरी करते, लोड कॅरी करते. P इक्वल्स टू 350 किलो न्यूटन आहे, म्हणजे 10 टू दी पॉवर 3 न्यूटन करू शकतो. ठीक आहे. तर इथं एरिया पण कॅल्क्युलेट करता येते, n पाय बाय 4 इंटू डी चा स्क्वेअर करून. ओके. आणि तुम्हाला स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे सिग्मा एस ची किंमत आणि सिग्मा सी ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. आणि इथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील दिलेला आहे. स्टीलचा जे रेशो आहे ते किती, 1.2 सॉरी 2.1 10 टू दी पॉवर 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, सी न डिनोट करतो मी, तर 1.4 10 टू दी पॉवर 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. आणि कॉलमचे साइजेस 400 बाय 400 दिले. याचा अर्थ मग मी एकच डायमेन्शन घेतो, बी ची किंमत दॅट इज 400 mm. ओके. डायमीटर दिले, डायमीटर ऑफ बार दिलेला आहे तुम्हाला 20 mm चा. नंबर ऑफ बार्स दिले तुम्हाला 8 नंबर्स. ओके. अजून काय, हा स्ट्रेसेस बघा इथं काय दिले, स्ट्रेसेस इंड्युस्ड इन कॉन्क्रीट अँड स्टील, हे पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. चलो, तर वन बाय वन करूच. फर्स्ट काय करूत आपण, एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ, किंवा पहिले रेशो, अरे हा एरियाच कॅल्क्युलेट करून घेऊ. एरिया कशाचं, स्टीलचा एरिया कॅल्क्युलेट करून. तर स्टीलचा एरिया कसं करतो, n पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. n ची किंमत 8 पाय बाय 4 इंटू डी ची किंमत किती आहे, 20 चा स्क्वेअर इक्वल्स टू, याची किंमत येईल तुमच्याकडं बघा 2513.27 एवढं तुमचा एरिया ऑफ स्टील राहणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट एरिया ऑफ कॉन्क्रीट कसं फाइंड आउट करायचं, किंवा पहिले ग्रॉस एरिया फाइंड आउट करून घ्या. ग्रॉस म्हणजे टोटल एरिया, जे कॉलमचा साईज दिला ना त्या साईज यूज करून तुम्ही ग्रॉस एरिया कॅल्क्युलेट करू शकता. ग्रॉस एरियासाठी काय येणार, इथं बी इंटू बी साईज आहे, स्क्वेअर साईज आहे, तर 400 बाय 400चा व्हॅल्यू राहणार आहे. तर हे व्हॅल्यू येईल तुमचा 16 4 टाइम्स 0 mm स्क्वेअर. आणि याच्यावर तुम्ही ह्या रिलेशन वरून काय कॅल्क्युलेट करू शकता, किंवा या पॅरामीटर यूज करून एरिया ऑफ कॉन्क्रीट कॅल्क्युलेट करू शकता. देअरफॉर एजी मायनस एएस. ठीक आहे, एजी मायनस एएसटी. ओके. म्हणजे टोटल एरिया मधून समजा मी स्टीलचा एरिया कॅल्क्युलेट म्हणजे मायनस केला किंवा डिटेक्ट केला, तर मला कशाचा एरिया भेटणार, कॉन्क्रीटचा एरिया भेटणार आहे. ठीक आहे. तर हे 16 4 टाइम्स 0 मायनस 2513.27 इक्वल्स टू, ह्याची किंमत येईल मित्रांनो 1574.86.73 एवढं तुमचं एरिया ऑफ
कॉन्क्रीट राहणार आहे. ठीक आहे, एरिया ऑफ कॉन्क्रीट राहणार आहे. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट काय करायचं. आता नेक्स्ट तुम्हाला मॉड्युलर रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल पहिले. एक एक ठीक आहे, मॉड्युलर रेशो. आणि ते रेशो कशाचा आहे, ES बाय EST डिवायडेड बाय EC. आता EST किती आहे, 2.1 10 to the power 5 divided by 1.4 10 to the power 5, सॉरी 10 to the power 4 आहे रे, 5 नाही, 10 to the power 4 आहे, 5 नाही. ठीक आहे, तर ह्याच रेशो जे आहे मॉड्युलर रेशो येणार तुमच्याकडं 15. किती येईल, 15. अजून एक तुम्हाला रिलेशन माहित पाहिजे, सिग्मा ST डिवायडेड बाय सिग्मा C इक्वल्स टू सिग्मा सॉरी EST डिवायडेड बाय EC. ठीक आहे, आणि याची EST डिवायडेड बाय EC ची किंमत किती आली, 15. म्हणजे सिग्मा ST इक्वल्स टू 15 टाइम्स ऑफ सिग्मा C राहणार, 15 टाइम्स ऑफ सिग्मा C राहणार आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली हा वाला फॉर्म्युला घेऊन पण सॉल्व करू शकता, जसं मॉड्युलर रेशो मी कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, मॉड्युलर रेशो कशावर निघते, त्याच्या मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीवर निघते. दोघांचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिला होता, कशा कशा, स्टीलचा आणि कॉन्क्रीटचा. मग त्याचा रेशो निघाला 15. आणि आपण सिग्मा एस टी इक्वल्स टू एम सिग्मा सी केलं, तर ह्याचं रिलेशन किती येईल, 15 टाइम्स ऑफ सिग्मा सी. हे तर रेशो यूज करा किंवा हा वाला तरी रेशो यूज करा किंवा ते फॉर्म्युला यूज केलं तरी जमते. ठीक आहे, आता नेक्स्ट थर्ड स्टेप. आता टोटल लोड कॅरीड बाय द कॉलम. कॉलम मध्ये दोन मटेरियल आहे, लोड कॅरीड बाय स्टील प्लस लोड कॅरीड बाय कॉन्क्रीट, म्हणजे सिग्मा एस टी इंटू एस टी प्लस सिग्मा सी इंटू AC. सिग्मा सी इंटू AC. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पी 350 किलो न्यूटन आहे, म्हणजे 10 to the power 3 इक्वल्स टू सिग्मा एस टी इन टर्म्स ऑफ सिग्मा सी दिले, दॅट इज 15 सिग्मा सी. आणि एरिया ऑफ स्टील आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, ते किती आहे, 2513.27 प्लस इथं सिग्मा सी ऍज इट इज ठेवा इंटू AC ची किंमत जे की एरिया ऑफ कॉन्क्रीट ठरणार, दॅट इज 157486.73. आता ह्या इक्वेशन मध्ये अननोन व्हॅल्यू काय दिसायले तुम्हाला, या इक्वेशन मध्ये अननोन व्हॅल्यू आहे सिग्मा सी, जे की तुम्ही डायरेक्टली कॅल्सीवर सॉल्व्ह करू शकता युजिंग व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे एक्स ऍज सिग्मा सी म्हणून कन्सिडर करा. म्हणजे आफ्टर सॉल्विंग लिहायचं, आफ्टर सॉल्विंग सिग्मा सी ची किंमत जी आहे ते किती येणार, सिग्मा सी ची किंमत आलेली आहे आपल्याकडं 1.79 न्यूटन पर mm स्क्वेअर. अँड डायरेक्टली हा वाला रिलेशन यूज करून तुम्ही सिग्मा एस टी ची पण किंमत कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, ते किती आहे, 15 टाइम्स ऑफ सिग्मा सी, याचा अर्थ 15 इंटू 1.79, म्हणजे व्हॅल्यू किती राहील तुमच्याकडं, 26.85 न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर एवढं तुमचं व्हॅल्यू राहणार आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये स्ट्रेसेस इन स्टील आणि कॉन्क्रीट फाइंड आउट करायचं होतं, ते आपण इझिली फाइंड आउट केलं युजिंग दिस टेक्निक. आता हे नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता राहील, समजा हाच पॅटर्न असेल तुमच्याकडे, सर्क्युलरच्या पण काही सेक्शन्स आहेत. ठीक आहे, सर्क्युलर कॉलम पण आहेत, तर त्या सर्क्युलर कॉलमचा एरिया वगैरे तुम्ही यूज करू शकता. तर चेंज काय येईल, समजा फॉर एक्झाम्पल हाच 400 mm चा डायमीटर दिला असेल, मग चेंज काय होणार, चेंज होणार तुमच्याकडं या ग्रॉस एरिया चेंज. आणि ग्रॉस एरिया काय येईल, सर्क्युलरचं π/4 इंटू डी चा स्क्वेअर, π/4 इंटू डी चा स्क्वेअर. बाकीचे ऍज इट इज स्टेप्स राहील, बाकीचे ऍज इट इज स्टेप राहणार, चेंज काही होणार नाही. तर सेम रिलेशन यूज करायचं. AC ची किंमत आपण यूज काय करतो, म्हणजे AC ची किंमत काढण्यासाठी AG मायनस AST करून तुम्ही इझिली काय कॅल्क्युलेट करू शकता, एरिया ऑफ कॉन्क्रीट कॅल्क्युलेट करू शकता.
तर घाबरू नका, रेक्टँगल येऊ द्या, स्क्वेअर येऊ द्या, आणि समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे रेक्टँगल आलं तर तुम्हाला माहित आहे बी इंटू डी हा वाला एरियासाठी लागते आणि एरिया कोणतं फाइंड आउट करतो, क्रॉस एरिया फाइंड आउट करतो. लक्षात आलं? तर रेक्टँगल, सर्क्युलर, स्क्वेअर या तिन्ही प्रॉब्लेम्स तुम्ही करून घ्यायचंय. ठीक आहे, फक्त एकच फॉर्म्युला चेंज होईल आणि ते कोणता, दॅट इज एजीच्या व्हॅल्यू चेंज होईल. लक्षात आलं? चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. चला आता काय दिलंय या प्रॉब्लेम मध्ये. Cube of 150 mm side is acted upon by stresses along the three directions. एक डिरेक्शन मधला स्ट्रेस आहे 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअरचा आणि ते कसं आहे, टेन्साईल नेचरचा आहे स्ट्रेस, सॉरी स्ट्रेन, नाही स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचं, स्ट्रेसेस दिलेले आहेत, सॉरी बेटा, स्ट्रेसेस दिलेले आहेत तीन डिरेक्शन मध्ये. एक एक्स डिरेक्शन मध्ये 20चा आहे, वाय डिरेक्शन मध्ये 10चा आहे आणि ते पण कॉम्प्रेसिव्ह नेचरचा आहे, आणि झेड डिरेक्शन मध्ये 20चा आहे, ते टेन्साईल नेचरचा आहे. कॅल्क्युलेट द स्ट्रेन इन ऑल these three direction and change in volume of the cube. Take E equals to 2 into 10 to the power 5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि म्यू इक्वल्स टू 0.25 व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, तर हा वाला पण क्वेश्चन एक्झाम मधले मध्ये फ्रेम झालेला होता, त्याच्यामुळे हा मी या क्लिप मध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे, चलो तर बघा इथं क्यूब दिलंय. ठीक आहे, क्यूब दिलेला आहे, क्यूबला एकच डायमेन्शन दॅट इज बी ची किंमत 150 येईल. ओके, स्ट्रेसेस दिले, समजा मी एक्स डिरेक्शन मधला स्ट्रेस कन्सिडर केला आणि ते किती आहे व्हॅल्यू 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सिक्वेन्स मध्येच लिहा 20 असं दिलं असेल थ्री डिरेक्शन म्हणजे फर्स्ट डिरेक्शन ऑब्विसली काय राहणार एक्स, सेकंड वाला वाय आणि थर्ड वाला झेड डिरेक्शन राहणार. आता हे पॉझिटिव्ह घेतो, पॉझिटिव्ह कसं काय, कारण की ते कोणत्या नेचरचं आहे, टेन्साईल नेचरचं आहे. त्याच्यानंतर सिग्मा वाय इक्वल्स टू व्हॅल्यू आहे 10 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि ते कोणत्या नेचरचे आहे, कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशनचा अर्थ आहे मायनस लिहावं लागेल. त्याच्यानंतर सिग्मा झेड इक्वल्स टू 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि हे कोणत्या नेचरचं आहे, टेन्साईल, म्हणजे हे पॉझिटिव्ह राहणार आहे. तर तुम्हाला स्ट्रेन इन एक्स डिरेक्शन, स्ट्रेन इन वाय डिरेक्शन आणि स्ट्रेन इन झेड डिरेक्शन या तिन्ही डिरेक्शन मध्ये स्ट्रेन फाइंड आउट करायचा आणि तो चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. आणि इथं ई ची किंमत दिलेली आहे 10 टू दी पॉवर 5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि म्यू ची किंमत आहे तुमच्याकडं 0.25. ठीक आहे, 0.25. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आपल्याकडं हे कोणता सिस्टीम आहे, ट्रायक्सियल स्ट्रेस सिस्टीम आहे. ठीक आहे, तर Ex equals to sigma x divided by E minus mu sigma y divided by E minus mu sigma z divided by E हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही 1/E ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकता, कारण की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जे कॉमन राहील, कारण की मटेरियल सेमच आहे. मग इथं व्हॅल्यू काय राहील, सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा झेड. ठीक आहे, म्यू सिग्मा झेड. तर इथं 1/E ची किंमत 2 10 टू दी पॉवर 5 इन ब्रॅकेट सिग्मा एक्स 20 मायनस 0.25 इंटू सिग्मा वाय ची किंमत ऑलरेडी निगेटिव्ह आहे, तर -10 घ्यावं लागेल, -0.25 इंटू 20 हे टेन्साईल नेचरचं आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन तुमच्याकडं ई एक्स ची किंमत जी आहे ते ई एक्स ची किंमत येणार 8.75 10 टू दी पॉवर -5. ठीक आहे, सिमिलरली आता सेकंड ई वाय काढायचं आहे, म्हणजे स्ट्रेन इन वाय डिरेक्शन. मग सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई
मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. ठीक आहे. तर इथं 1/e कॉमन येईल आणि ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहणार, सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा झेड. मग 1/2 10⁵ इन ब्रॅकेट टाइम्स टाकलं तर इथं -10 येईल, मायनस 0.25 इंटू 20. ठीक आहे. त्याच्यानंतर -0.25 इंटू 20. ठीक आहे. आफ्टर सॉल्विंग ई वाय ची किंमत जी आहे ते आहे -10 ई वाय ची किंमत. आणि सिमिलरली ई झेड ची पण किंमत कॅल्क्युलेट करू शकता. 1/e ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन सिग्मा झेड मायनस म्यू सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय हा वाला फॉर्म्युला यूज करू. 1/2 10⁵ सिग्मा झेड ची किंमत 20 मायनस म्यू 0.25 इंटू 20 आणि मायनस 0.25 इन ब्रॅकेट -10. मग आफ्टर सॉल्विंग हे व्हॅल्यू येईल तुमच्याकडं 8.75 10⁻⁻5 ई झेड. ठीक आहे. आता तिन्ही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेत. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं बघा, स्ट्रेन इन एक्स वाय आणि झेड डिरेक्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रिलेशन यूज करावं लागेल ई. ठीक आहे. ई व्ही दॅट इज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इक्वल्स टू डेल्टा व्ही बाय व्ही. ठीक आहे. डेल्टा व्ही बाय व्ही. मग डेल्टा व्ही इक्वल्स टू व्ही टाइम्स ऑफ ई व्ही. आणि आपल्याला माहिती आहे ईव्ही म्हणजे काय राहते, सम ऑफ ऑल स्ट्रेन तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. ठीक आहे. तर बघा व्ही तर माहित आहे, क्यूब साठी काय ते साइड क्यूब म्हणजे इथं 150 चा क्यूब राहील. ब्रॅकेट मध्ये सगळ्यांचं सम राहणार इथं 8.75 10⁻⁻5. त्याच्यानंतर प्लस प्लस येणार नाही, मायनस येईल, -10 10⁻⁻5. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू येईल +8.75 10⁻⁻5. ठीक आहे. therefore आफ्टर कॅल्क्युलेशन डेल्टा व्ही दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम तुमच्याकडे फायनल आन्सर येणार आहे दॅट इज 253.125 mm³ एवढा तुमचा चेंज इन व्हॉल्यूम राहणार आहे. ठीक आहे. इझी आहे. एकदा तुमच्याकडे तुम्ही फॉर्म्युले लर्न केले तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये डिफिकल्टी येणार नाही. तर तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे फॉर्म्युलेस पार्ट करा व्यवस्थित. फॉर्म्युलेस पार्ट करा, क्वेश्चनला पहिले 2दा रीड करा, 2-3दा रीड करा, डाटा बनवा, त्याच्यानंतर फॉर्म्युलेज अप्लाय करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे, पुट द व्हॅल्यूज गेट द आन्सर टाईपचं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. चला आता स्टेप्ड बारचा आहे प्रॉब्लेम. स्टेप्ड बार एबीसी इज ऍक्सियली लोडेड ऍज शोन इन फिगर 2. म्हणजे हे फिगर नंबर 2 आहे. इफ मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युस्ड इन द बार इज 100 MPa कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ पी. तर इथं कशाची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे, पी ची किंमत कॅल्क्युलेट करायची. ऑल्सो कॅल्क्युलेट नेट डिफॉर्मेशन इन द बार. ठीक आहे. तर फर्स्ट बघा गिवन डेटा काय काय दिलंय तुम्हाला. मॅक्सिमम स्ट्रेस व्हॅल्यू दिलेली आहे 100 MPa म्हणला. आता सगळ्याला माहित असेल MPa चं कन्व्हर्जन न्यूटन पर mm² मध्ये तेवढाच असतो, 100 न्यूटन पर mm². ठीक आहे. पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि डेल्टा एल ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. डेल्टा एल सोबत तुम्हाला ई दिलेला आहे 110 GPa. मग 110 10⁻³ टन पर mm². तर फर्स्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे पी ची किंमत. आता पी बघा, पी कॅल्क्युलेट करायचं आहे तर रिलेशन तुम्हाला सिग्मा इक्वल्स टू पी बाय यूज करावं लागेल. इथं पी चं व्हॅल्यू काय म्हणजे सिग्माचं जी किंमत आहे ते मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजे मॅक्सिमम शब्द यूज केलेला आहे. मग डिनॉमिनेटरचं व्हॅल्यू कसं राहणार,
मिनिमम राहणार. मिनिममचा अर्थ आहे व्हॅल्यू कोणतं घ्यावं लागेल तुम्हाला एरियाचा, ज्याचं डायमीटर कमी आहे ते वालं, ज्याचा एरिया कमी आहे ते वालं तुम्हाला ऍज अ ए म्हणून क्रॉस सेक्शनल एरिया म्हणून यूज करावं लागेल. याचा अर्थ आहे एरिया भेटला, सिग्मा भेटला म्हणजे पीची किंमत आरामात भेटून जाईल. मग पी इक्वल्स टू एरिया कसा आहे मिनिमम आहे, मॅक्स सिग्मा मॅक्सिमम असेल तर एरिया मिनिमम आणि सिग्मा मिनिमम असेल तर एरिया कसा पाहिजे मॅक्सिमम. हे स्टेप्ड बारच्या प्रॉब्लेम्स मध्ये यूज करावं लागते. पी ची किंमत समजा अननोन असेल ठीक आहे, तर पी इक्वल्स टू सिग्मा मॅक्सिमम इंटू एरिया मिनिमम. मग आता सिग्माची किंमत किती आहे 100 आहे, एरिया पाय बाय 4 इंटू 16 12चा स्क्वेअर. मग पी ची किंमत येईल तुमच्याकडं आफ्टर कॅल्क्युलेशन्स ठीक आहे, तर 11 हा 11309 न्यूटन, 11309 न्यूटन एवढं तुमचा पी ची किंमत आहे. म्हणजे काय आहे 11.309 किलो न्यूटन एवढा व्हॅल्यू येणार आहे. आता फोर्स बघा, फोर्स सगळ्या बार मध्ये, फोर्स सगळ्या बार मध्ये कसा आहे कॉम्प्रेसिव्ह टाईप आहे. म्हणजे इथं पण कॉम्प्रेशनच फोर्स राहील, इथं पण कॉम्प्रेशनच फोर्स राहील. याचा एफबीडी काढला तरी तुम्हाला कसं दिसणार आहे, या बॉडीवरचा फोर्स कॉम्प्रेसिव्ह दिसणार आणि या बॉडीवरचा फोर्स पण कॉम्प्रेसिव्ह दिसणार आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट. आता नेक्स्ट स्टेप काय करावं लागेल, डायरेक्टली डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल डिफॉर्मेशन कसं करतो आपण, डेल्टा एल इक्वल्स टू डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू. आता इथं पी कॉमन आहे, पी कॉमन आहे आणि अजून काय कॉमन आहे, ई ची किंमत कॉमन राहणार. म्हणजे पी बाय ई हे कॉमन घेईल आणि इथं एल वन बाय ए वन प्लस एल टू बाय ए टू, एल टू बाय ए टू. आता इथं फोर्सेस कॉम्प्रेशन आहे म्हणजे मी स्टार्टिंगला चिन्ह कशाचं लावणार, निगेटिव्हचं लावणार आहे. ठीक आहे, तर आता एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया तर पहिल्याच एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी. तर याच्यामध्ये बघा मायनस पी ची किंमत आहे, पी ची किंमत किती आली 11 पॉईंट किंवा डायरेक्टली 11309 डिवायडेड बाय 110 10 टू दी पॉवर 3. जीपीएचं एमपीए मध्ये करताना किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअर करताना 10 टू दी पॉवर 3 न मल्टिप्लाय करावं लागेल व्हॅल्यू. त्याच्यानंतर एल आहे 400 फर्स्ट पार्ट साठी आणि हा वाला सेकंड पार्ट साठी. 400 डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, डी स्क्वेअरचा अर्थ काय 16चा स्क्वेअर प्लस 300 डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू 12चा स्क्वेअर. मग आफ्टर कॅल्क्युलेशन डेल्टा एल ची किंमत येईल तुमच्याकडं दॅट इज मायनस 0.477 एम एम. म्हणजे इथं काय व्हायले डिक्रीजिंग लेंथ तुम्हाला दिसणार आहे, कारण की निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे लेंथ काय व्हायले डिक्रीज व्हायले, कारण की आपण फोर्सेस कोणत्या टाइपचे लावलेत, पुशिंगच्या लावलेले आहेत. म्हणजे कॉम्प्रेस करायला त्या बॉडीला, जे ऑब्विसली ते लेंथ काय होणार डिक्रीज होणार आणि लेंथचा व्हॅल्यू आलेला आहे मायनस 0.477. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय दिलं, सेम प्रॉब्लेम आहे बघा. अगोदरच्या केस मध्ये क्यूब दिला होता 150चा, आता काय तुम्हाला दिलेला आहे त्याच्या डायमेन्शन चेंज वाले दिलेले आहेत. म्हणजे इथं हॉलो, हॉलो नाही, इथं आपण क्यूबच म्हणू, बट त्याच्या डायमेन्शन एक्स वाय आणि झेड डिरेक्शन मध्ये डिफरंट दिलेले आहेत. ओके, चल इज सब्जेक्ट बघा मेटल बार 200 mm long, 40 mm by 30 mm in cross section is subjected to the stress of 110 MPa along the length and त्याच्यानंतर 50 MPa on other two faces. म्हणजे अलॉंग द लेंथचा अर्थ हे कोणत्या डिरेक्शन मध्ये झालेला आहे, एक्स डिरेक्शन मध्ये. बाकीच्या डिरेक्शन मध्ये किती आहेत, एक्स वाय आणि झेड डिरेक्शन मध्ये 50 आहे. ऑल स्ट्रेसेस आर टेन्साईल. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा कंडिशन कशासाठी म्हणजे दिलेला असतो, कारण की आपल्याला त्या व्हॅल्यूज, जे स्ट्रेसच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह घ्यायचे का निगेटिव्ह घ्यायचे त्याच्यावर कशावर ठरते, नेचर ऑफ
स्ट्रेसेस वरून ठरतात. टेन्साईल असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. कॅल्क्युलेट स्ट्रेंथ अलॉंग अ 3 डिरेक्शन अँड ऑल्सो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर हा वाला प्रॉब्लेम सिमिलर होता जे की आपण प्रिव्हियस केस मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. चलो. सोल्युशन मेटल बार दिले. ठीक आहे. मेटल बार दिलेला आहे. तर लेंथ किती आहे त्याचा मेटल बारचं 200 mm लेंथ आहे. त्याच्यानंतर त्याचा विड्थ आहे 40 म्हणजे बी ची किंमत आणि थिकनेस दिलेला आहे टी इक्वल्स टू 30 mm. ओके. आणि सिग्मा एक्स ची किंमत दिलेली आहे म्हणजे लेंथच्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला स्ट्रेस दिलेला आहे 110 न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहितो कारण की दिलेला व्हॅल्यू एमपीए मध्ये आहे आणि बाकीच्या डिरेक्शन मध्ये 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि इथं झेडच्या डिरेक्शन मध्ये स्ट्रेस आहे 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सगळ्या कशा आहेत टेन्साईल नेचरचे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह राहणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्ट्रेन इन एक्स डिरेक्शन, स्ट्रेन इन वाय डिरेक्शन आणि स्ट्रेन इन झेड डिरेक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला 2 पॅरामीटर लागतात आणि ते पॅरामीटर कोणते आहेत ई इक्वल्स टू 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. एमपीए दिला तर न्यूटन मध्ये लिहितो. त्याच्यानंतर म्यू ची किंमत आहे 0.3. म्यू ची किंमत किती राहणार 0.3 दिलेलं आहे. तर वन बाय वन आपण पॅरामीटर फाइंड आउट करू. एप्सिलॉन किंवा ई एक्स इक्वल्स टू 1/e सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा झेड हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. तर इथं 1/e ची किंमत 120. ठीक आहे एमपीए. ठीक आहे. ई ची किंमत 120 एमपीए इन ब्रॅकेट व्हॅल्यूज काय सिग्मा एक्स ची किंमत आहे 110 मायनस 0.3 इंटू सिग्मा वाय आहे तुमच्याकडं 50 आणि इथं मायनस 0.3 इंटू 50. चलो आफ्टर कॅल्क्युलेशन सिग्मा एक्स ची किंमत येणार तुमच्याकडं क्या हुआ ठीक आहे. चलो आता स्टील दिलेला आहे तुम्हाला. स्टील इंटरनल डायमीटर आणि एक्सटर्नल डायमीटर दिले आउटसाइडचा ब्रास आहे करेक्ट. ठीक आहे. तर स्टीलचा डायमीटर दिलेत बघा DSI म्हणतो याला डायमीटर ऑफ स्टील इंटरनल किती दिले 140 mm. डायमीटर ऑफ स्टील एक्सटर्नल दिलेला आहे एक्सटर्नलची व्हॅल्यू आहे 160 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रास दिलेला आहे ब्रासचं डायमीटर काय DBRI. ठीक आहे DBRI म्हणजे डायमीटर ऑफ ब्रास इंटरनल. आता इंटरनलचं किती व्हॅल्यू 160 दिले आणि DBRE म्हणजे एक्सटर्नलच्या केसमध्ये 180 mm दिलेला आहे. करेक्ट आहे.
टू ट्यूब्स हॅव्हिंग सेम लेंथ पण दिलेला आहे, सगळ्यांचं लेंथ जे आहे म्हणजे मटेरियलचा ते युनिफॉर्म आहे, दॅट इज 140. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्सियल लोड दिलाय, पी ची किंमत दिलेली आहे. पी ची किंमत किती आहे? 900 किलो न्यूटन. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेट स्ट्रेसेस इन दी ट्यूब म्हणजे सिग्मा स्टील म्हणजे सिग्मा एस याचा अर्थ आहे स्ट्रेस इन स्टील अँड सिग्मा बी आर म्हणजे स्ट्रेस इन ब्रास. ओके. त्याच्यानंतर लोड कॅरिंग कॅपॅसिटी पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे लोड कॅरीड बाय स्टील आणि लोड कॅरीड बाय ब्रास हे पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि लास्टला तुम्हाला अमाऊंट ऑफ ट्यूब्स गेट शॉर्टन ह्याचा अर्थ आहे डेल्टा एल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे स्टीलच्या केसमध्ये आणि ब्रासच्या केसमध्ये. जरा प्रॉब्लेम मोठा आहे, 6 मार्कचा आहे, लास्ट क्वेश्चन आपल्या सेशनचा. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट काय करायचं आहे, फर्स्ट काय करावं लागेल सांगा लवकर, चला हेल्प करा बरं प्रॉब्लेम मध्ये. तर बघा, फर्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, एरिया एरिया ऑफ स्टील कसं फाइंड आउट करणार, हॉलो आहे तर π/4 इंटू एक्सटर्नल डायमीटर मायनस इंटरनल डायमीटरचं स्क्वेअर. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे. तर π/4 इंटू DSE म्हणजे एक्सटर्नल डायमीटर किती आहे स्टीलचा, 160चा स्क्वेअर मायनस 140चा स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट ABR म्हणजे काय, एरिया ऑफ ब्रास. मग ह्याचा फॉर्म्युला पण सेमच राहणार, π/4 इंटू DBRE मायनस ह्याचा स्क्वेअर मायनस DBR आय ह्याचा स्क्वेअर. ई आणि आय म्हणजे काय, एक्सटर्नल आणि इंटरनल डायमीटर. मग हे π/4 इंटू किती आहे, 160चा स्क्वेअर मायनस, सॉरी 160 नाही, एक मिनिट, 180चा स्क्वेअर मायनस 160चा स्क्वेअर. ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो, किती येईल व्हॅल्यूज बघा. आफ्टर कॅल्क्युलेशन तुमचा स्टीलचा एरिया आहे 4712.39 mm², आणि त्याच्यानंतर ब्रासचा आहे 5340.71 mm². ठीक आहे, 71 mm². त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला मॉड्युलर रेशो कॅल्क्युलेट करायचा, किंवा थर्ड रेशो तुम्ही यूज करा, दॅट इज मी तुम्हाला सांगितलं होतं, सिग्मा एस बाय सिग्मा बी आर इक्वल्स टू ES बाय EBR. ठीक आहे. आता आपल्याकडे ES ची किंमत किती आहे, 2 10⁵ डिवायडेड बाय ह्याची किंमत आहे 1 10⁵. मग तुमच्याकडं रिलेशन काय भेटलं, सिग्मा एस इक्वल्स टू ट्वाइस ऑफ सिग्मा बी आर, ट्वाइस ऑफ सिग्मा बी आर. मग त्याच्यानंतर आपण ते रिलेशन माहिती आहे तुम्हाला, लोड कॅरीड बाय सेक्शन इक्वल्स टू लोड कॅरीड बाय स्टील प्लस लोड कॅरीड बाय ब्रास. ठीक आहे. तर इथं स्टील प्लस ब्रासचं काय करायचं, लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऍड करून घ्यायची आहे. तर इथं सिग्मा एस एस प्लस सिग्मा बी आर ए बी आर. ठीक आहे. आता सिग्मा एस इन टर्म्स ऑफ सिग्मा बी आर आहे आपल्याकडे, व्हॅल्यू किती राहणार, ट्वाइस ऑफ सिग्मा बी आर इंटू एस ची किंमत फाइंड आउट केलेली आहे 4712.39 प्लस सिग्मा बी आर ऍज इट इज ठेवा इंटू एबीआर ची व्हॅल्यू 5340.71. ठीक आहे. आणि आपल्याकडे लोड किती आहे, टोटल लोड कॅरेड बाय सेक्शन दॅट इज 900. मग 900 10⁻³ करायला विसरू नका. देअरफॉर सिग्मा बी आर ची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन, ठीक आहे, आफ्टर कॅल्क्युलेशन तुमच्याकडं 60.95 न्यूटन पर MM² एवढा व्हॅल्यू आफ्टर कॅल्क्युलेशन भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा सिग्मा बी आर भेटला तर सिग्मा एस फाइंड आउट करता येते ट्वाइस ऑफ सिग्मा बी आर करून, ट्वाइस 60.95. मग ह्याची किंमत येईल तुमच्याकडं 121.90 न्यूटन पर MM².
ठीक आहे, न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. आता हा झालंय आपले कशाचे कॅल्क्युलेशन, स्ट्रेस इन स्टील अँड स्ट्रेस इन ब्रास. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ इच मटेरियल, जे की आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो सिग्मा सॉरी PS इक्वल्स टू सिग्मा एस इंटू एस करून. ठीक आहे. आणि सिग्मा PBR इक्वल्स टू सिग्मा BR इंटू ABR करू. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज बघा, सिग्मा एस ची किंमत जी आहे ती किती आलेली आहे, 121.90 इंटू एस ची किंमत आहे 4712.39. ठीक आहे. आणि सिग्मा BR ची किंमत आहे 60.95 इंटू एरियाची किंमत आहे 5340.71. ठीक आहे. चला फाइंड आउट करा रे, किती येते लोड कॅरिंग कॅपॅसिटी बाय स्टील अँड ब्रास. आफ्टर कॅल्क्युलेशन हे व्हॅल्यूज दिसणार तुम्हाला. दॅट इज स्टीलचा आहे 574505 न्यूटन आणि ह्याची किंमत आहे 325515 325515 न्यूटन एवढं तुमचं व्हॅल्यू राहणार आहे. ठीक आहे. चला आता लास्ट पॅरामीटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ते आहे अमाऊंट ऑफ ट्यूब्स गेट शॉर्टन. आता आपल्याला माहित आहे लेंथ सेम आहे. ठीक आहे. लोड कॅरिंग कॅपॅसिटी आणि ते कोणतं आहे, कंपोजिट बार आहे, कंपाऊंड ट्यूब आहे, दोघांचं जे स्ट्रेन व्हॅल्यू आहे ते सेमच राहणार. मग कोणता तरी एक व्हॅल्यू तुम्ही समजा काढला तर ते व्हॅलिड राहील दुसऱ्या पोर्शनसाठी. ओके. तर इथं बघा स्ट्रेन इक्वल्स टू डेल्टा एल बाय एल, म्हणजे डेल्टा एल इक्वल्स टू एल इंटू ई. ठीक आहे. आता ई कसं फाइंड आउट करायचं, मग एल इक्वल्स टू सिग्मा डिवायडेड बाय ई रेशो घेऊन. आता तुम्ही स्टीलचं व्हॅल्यू घेतला तर स्टीलचं घ्या. ठीक आहे. तर कोणतं तरी एक व्हॅल्यू घेतलं तुम्ही, स्टीलचं घ्या किंवा ब्रासचं घ्या, तुम्हाला डेल्टा एल दोन्ही मटेरियल साठी सेम सेम दिसणार आहे. ठीक आहे. आता सिग्मा एस ची किंमत आपण किती कॅल्क्युलेट केली, 120. पहिले लेंथ मल्टिप्लाय करा, 140 इंटू 121.90 डिवायडेड बाय स्टीलचं किती आहे व्हॅल्यू, 2 इंटू 10⁵ राहणार आहे. देअरफॉर डेल्टा एल इक्वल्स टू व्हॅल्यू आहे तुमच्याकडं फायनल व्हॅल्यू, दॅट इज 0.08533 0.08533 एवढं तुमचं व्हॅल्यू राहणार. आणि एवढं तुमचं व्हॅल्यू कशासाठी व्हॅलिड राहणार, ब्रास साठी पण व्हॅलिड राहणार. तेवढंच तुमचं चेंज इन लेंथ दिसणार ब्रास साठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या प्रॉब्लेम्स आपण कव्हर केलेले आहेत. मॅक्सिमम ट्राय केलं जे MSBT मध्ये विचारते ते वाले प्रॉब्लेम्स मी आणले तुमच्यासाठी. 10 प्रॉब्लेम्स घेतलेत. या 10 प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करून घ्या, बघून घ्या आणि सॉल्व्ह करा नोटबुक. ठीक आहे. तर हे जे काही प्रॉब्लेम्स घेतलं त्या प्रॉब्लेम्स मधून कंपल्सरी तुम्हाला 2 ते 3 प्रॉब्लेम दिसणार या एक्झाम मध्ये, अपकमिंग एक्झाम मध्ये, माझं गेस आहे. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. आता पुढचं लेक्चर जे पुढचं सिरीज लेक्चर जे राहणार आहे ते कशावर राहणार, तुमच्या शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. ते पण टॉपिक लई इम्पॉर्टंट आहे सिव्हिल वाल्यांना आणि मेकॅनिकल वाल्यांना, कारण की पुढच्या सेमिस्टर मध्ये त्याच टॉपिकवर तुमच्या सब्जेक्ट डिपेंड राहणार आहेत. ठीक आहे. तर हा 10 क्वेश्चन्स व्यवस्थित करा. या 10 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज चेंज होऊन क्वेश्चन्स त्याच पॅटर्नचं तुम्हाला MSBT मध्ये क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. ठीक आहे. आणि हे माझे गेस आहेत, या 10 क्वेश्चन मधून 2 तरी क्वेश्चन तुम्हाला, 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला ऍटलीस्ट दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे. तर हा सेशन आपण इथं वाइंड अप करू. मला तर वाटतं की बाबा हा सेशन तुम्हाला आवडला असेल, या क्वेश्चन्स पण आवडले असेल. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्या टेक्निक्स पण माहीत झाले असेल. ठीक आहे. तर याच टेक्निक यूज करून तुम्ही फास्टली एक्झाम मध्ये सॉल्व्ह करा या क्वेश्चन्स. ठीक आहे. चलो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट वर दिसणार आहे. तोपर्यंत आपण इथं स्टॉप करू त्या व्हिडिओला. धन्यवाद या व्हिडिओ बघण्यासाठी. ठीक आहे. थँक्यू.